Viren, let's start. Okay, thank you, Kapil. Uh, Good evening, everyone. मी वीरेंद्र उपलवार. आज एक सेशन देईल व्हॉट रोल ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन ह्युमन सिव्हिलायझेशन. बेसिकली माझं बॅकग्राऊंड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीशी आहे. मी ॲज अ LTE डेव्हलपर सास्केन कम्युनिकेशन्सला वर्क करतोय आणि मी Sorry, Viren, voice is bit low. Uh, ओके is ओके it मी from laptop or mobile? नो इट्स लॅपटॉप. आता बरोबर आहे? Okay. ठीक आहे. Yes, yes. ओके. तर माझं बॅकग्राऊंड वायरलेस कम्युनिकेशन्स आहे आणि ॲज अ इंटरेस्ट प्रमाणे मी ठरवलं की मी एक फुल ओव्हरव्ह्यू घेईल की वायरलेस कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कशी इव्हॉल्व झाली ह्युमन त्याच्यासोबत आणि ह्युमन सिव्हिलायझेशनवर काय काय इफेक्ट होत गेले. तर डेफिनेटली सगळ्यांना माहिती आहे की कम्युनिकेशन बेसिकली विल स्टार्ट नाऊ. केव्हा पण आपण जेव्हा कम्युनिकेशन वर्ड ऐकतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असते त्या गोष्टीला सेंड आणि रिसीव्ह करणं. जर आज मी इथून झूम ॲपवर बोलत आहे तर मी इथून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला सेंड करते आणि तुम्ही ती रिसीव्ह करत आहे. तर ॲक्च्युअल आपण जी कम्युनिकेशन करतो हे मेसेजिंग कम्युनिकेशन आहे. बट हे केव्हा झालं 1840च्या नंतर ज्या वेळेस आपल्याकडे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज इव्हॉल्व्ह होत गेल्या. जसं 1840 नंतर आपल्याकडे रेडिओ टेक्नॉलॉजी आली, मग लँडलाईन फोन्स आले, मग 2G 3G Viren, sorry for interruption. येस. मला वाटतं व्हॉइस प्लीज चेक दॅट जर तुम्ही हेडफोन्स यूज करताय ना बिकॉज खूपच कमी आहे. एक मिनिट मी चेंज करून बघतो दुसरं. ओके, तर वी कॅन स्टार्ट. ओके. तर इंट्रोडक्शनमध्ये जर जायचं गेलं कम्युनिकेशन वर्डशी तर आपल्याला कळेल की आपण जी पण स्पीच बोलत आहे, आता मी जे सेशन्स देत आहे, तुम्ही जे ऐकत आहे, तर एक फॉर्म असतो सेंडिंग पार्ट आणि एक पार्ट असतो रिसिव्हिंग पार्ट. तर बेसिकली आज जे आपण कम्युनिकेशन करत आहे, हे एक सिग्नलिंग कम्युनिकेशन आहे. आपण एक काही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करत आहे पर्टिक्युलर इंटरनेट प्रोटोकॉल्सवर. बट हे सगळं झालं 1840 नंतर जेव्हा आपल्याकडे 1840 म्हणजे 1800चा काळ जो आपण पकडतो की ज्यावेळेस आपल्याकडे बेसिकली अल्फाबेट्स टोटली इंट्रोड्यूस झाले होते आणि त्याच्यानंतर प्रिंटिंग प्रेस सुरू झाल्या आणि 1840 नंतर जे टेलिग्राफी सिस्टीम आली. आपण जे काही आज आहोत त्या 1840च्या कालखंडानंतर आहोत. बट त्याच्या आधी आपल्याकडे अशी कोणतीच टेक्नॉलॉजी नव्हती की आपण ग्लोबल कम्युनिकेशन करू. त्याच्या आधी जे पण कम्युनिकेशन व्हायचं मोस्टली ते होतं लोकल कम्युनिकेशन. मग त्याच्यामध्ये डिफरंट फॉर्म्स होते. जर आपण एन्शियंट काळाकडे गेलं, तिथे फॉर्म ऑफ कम्युनिकेशन होतं बेसिकली ड्रॉइंग, स्मोक, पिजन्स ज्याला आपण कबूतर म्हणू शकतो किंवा मॅरेथॉन मॅन हॉर्स. देन टेलिग्राम जी सर्व्हिस आली आपली ती 1840 नंतर आली. पण ऍक्च्युअल जे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी स्टार्ट झाली होती ह्युमन सिव्हिलायझेशन मध्ये ती झाली होती ॲज अ ड्रॉइंग. तर आपण बघू की स्टेप बाय स्टेप बघू की कसं इव्होल्युशन होत गेलं आणि आज आपण कोणत्या स्टेपवर आलोय आणि त्याचे इफेक्ट्स काय झाले ह्युमन सोसायटीवर. सो द फर्स्ट पार्ट इज इव्होल्युशन स्टेप 1 फायर अँड ह्युमन्स. तर सगळ्यांना माहित आहे की चाकं आणि आग हे दोन अशा गोष्टी होत्या की ज्यांनी ह्युमन सिव्हिलायझेशन टोटली चेंज करून टाकलं होतं. चाकं अशी गोष्ट होती की ज्याच्यामुळे आपण दळणवळणाकडे वळलो आणि फायर ही अशी गोष्ट होती, आग अशी गोष्ट होती की ज्याच्यामुळे माणसाला एक सोसायटी क्रिएट करायला एक नवीन वे भेटला होता. माणूस त्या आगीभोवती आपलं अन्न शिजवू शकत होता, तिथे केव्हा तरी भेटू शकत होता एक दोघांसोबत आणि त्या केस नंतर आगीसोबत वावरताना माणसाला हे कळलं की त्याला एक नवीन कम्युनिकेशन्स पाहिजे, एक नवीन त्याच्या डोक्यात आलं की कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हवी. तर त्यावेळेस भाषा ही पूर्णपणे उपलब्ध नव्हती किंवा त्या लेवलपर्यंत ती डेव्हलप झालेली नव्हती. तर अशा केसमध्ये जेव्हा पहिल्यांदा माणसाने कम्युनिकेशन स्टार्ट केलं, ते स्टार्ट झालं त्याच्या ड्रॉइंग्सनुसार. तर वी कॅन सी हिअर सम फोटोज आहे आपल्याकडे की ज्याच्या आगेभोवती माणूस एकवटलेला आहे आणि या केसमध्ये त्याच्याकडे बोलायला शब्द नव्हते. तर त्यांनी काय केलं सिम्पली ड्रॉइंग्स अँड त्याच्यानंतर जे हत्यार उपयोगात आणले त्याच्या थ्रू ते कम्युनिकेशन करायला लागले. द इकडे लिहून आहे की द अर्लिएस्ट एव्हिडन्स ऑफ ह्युमन युझिंग द फायर्स कम फ्रॉम द आर्चिओलॉजिकल साइट्स इन ईस्ट आफ्रिका. बेसिकली नियर टू केनियामध्ये आपल्याला फर्स्ट साईट सापडतात की ज्यावेळेस
तिथे ह्युमन्सनी फायरचा उपयोग केला आणि मोस्ट ऑफ द थिंग्स की तिथे भांडे सापडले, रेड क्ले म्हणजे लाल मातीचे भांडे सापडले. लाल मातीचे भांडे जेव्हा पण माणसाने डेव्हलप केले तेव्हा ते आगीत भाजल्यानंतरच डेव्हलप होत गेले. तुम्ही लाल मातीला इतक्या इझिली तुम्ही एक पॉट मध्ये क्रिएट नाही करू शकत. आणि हे जे तिथे जे उत्खनन झालं होतं त्याच्यानुसार त्या रेड पॉट वरून ठरवण्यात आलं की हा इथे सगळ्यात आधी जवळजवळ माणसाने आगीचा शोध लागला होता आणि इथे उपयोग करणं सुरू केलं. तर शुअरली ॲज अ हिस्ट्री प्रमाणे डेट्स मागे पुढे पण होऊ शकतात, कारण नवीन उत्खनन होऊ शकतं आणि नवीन काही गोष्टी माणसासमोर येऊ शकतात. तर जेव्हा फायर डेव्हलप झाली म्हणजे फायरच्या आगीच्या आजूबाजूने माणसाने आपली सोसायटी सुरू केली, त्याच्यानंतर त्याला कळलं की त्याला काही रेकॉर्ड्स हवे आहेत. तर बेसिकली रेकॉर्ड्स काय असतील, जर आपण हिस्ट्रीच्या भाषेत बोलायला गेलं तर रेकॉर्ड्स म्हणजे तुमची झालं पहिली गोष्ट झाली तर तुमच्या ड्रॉइंग्स. देन त्याच्यानंतर तुम्ही जे हत्यारं बनवले, माणसाने जे हत्यारं बनवले त्यात ते जे आता आपल्याला उत्खननात सापडतात त्याच्यानुसार आपण ठरवू शकतो की ती ह्युमन सिव्हिलायझेशन किती ॲडव्हान्स होती. तर कम्युनिकेशनच्या वेळेस आपण जेव्हा बोलतो तर सगळ्यात महत्वाचं असतं ड्रॉइंग्स. तर पहिली गोष्ट जी होती माणसाने कम्युनिकेशन स्टार्ट करायला सुरुवात केली ती होती ड्रॉइंग्स. आणि ही जी कम्युनिकेशन स्किल होती ही टोटली लोकल होती. जर आपण आता कोणत्या पर्टिक्युलर एरियात गेलो, जसं भारतामध्ये भोपाळच्या जवळ भीम बेटला आहे, तिथे सगळ्यात एन्शियंट ड्रॉइंग सापडतात. तर तिथे गेलं तर आपल्याला ती पेंटिंग फक्त तिथे भेटेल, ती पेंटिंग दुसरीकडे नाही भेटू शकत. तर ती काय झाली, टोटली लोकल कम्युनिकेशन होतं. तर जवळजवळ 500,000 BCच्या आधीपर्यंत त्याच्या आधी स्पीच होतीच नाही. त्या काळापासून ती सुरू झाली. आणि जर आपण कन्सिडर केलं की 30,000 इयर्स नंतर सिम्बॉल्स क्रिएट झाले. आणि जेव्हा सिम्बॉल्स क्रिएट झाले त्यानंतर आपण म्हणू शकतो की मानवीय कम्युनिकेशन थिंकिंगला एक नवीन वळण भेटलं. त्याच्याकडे एक शब्द भंडार आला. त्याच्यानुसार तो काही शब्दांशी लिमिटेड वर्ड्स असेल त्याच्याकडे त्यावेळेस, आणि त्याचा उपयोग करून तो बोलू शकत होता. बट त्याच्या आधी जे कम्युनिकेशन होतं ते टोटली होतं डिपेंड्स ऑन केव पेंटिंग. तर बेसिकली अल्टामिरा केव जी आहे स्पेनमध्ये, तिथे आपल्याला सापडलं आहे एक बायसन सापडला, एक हॉर्स आणि काही हँडप्रिंट सापडल्या आहे. या जवळजवळ 35,600 वर्ष आधी पूर्वीच्या पेंटिंग्स आहे. आणि त्याची क्वालिटी आजही इतकी सुंदर आहे की इवन दो पुष्कळ सारी रिसर्च करून आजही सायंटिस्ट फाइंड आउट करताय की त्यांनी असे कोणते कलर्स वापरले. तुम्ही त्या पिक्चर मध्ये बघू शकता, एक्झॅक्ट मी तोच फोटो घेतलेला आहे. बायसनचा फोटो आहे हा. आणि त्याच्यावरचं तुम्ही ती जी रिफ्लेक्शन बघा रेड कलरचे, किती प्रॉपर रेड कलर आहे तो. तर हे होतं एक ड्रॉइंगचा प्रकार जिथून सुरू झाला. आपण म्हणू शकतो की माणसाने केव्ज मध्ये आपल्या ड्रॉइंग करणं सुरू केलं आणि त्यांनी त्या काळातल्या पशुपक्ष्यांविषयी आपल्याला आज माहिती भेटत आहे. तर हे एक होती लोकल कम्युनिकेशन ट्रान्सफॉर्मेशन. जर भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर बेटका जो भोपाळच्या जवळ येतात, तिथे जवळजवळ 13,000 वर्ष आधी एक पेंटिंग केल्या गेली होती, ही जे खालच्या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकत आहे. सेम पेंटिंग होती. याच्यामध्ये मोस्टली टायगर, बायसन, वाईल्ड बोअर, त्याच्यानंतर मोर, एलिफंट, लिझर्ड, मंकीज याच्या सुंदर सुंदर आकृती आपल्याला पाहायला भेटतील. तर ही आजही पेंटिंग पाण्या पावसात असताना आजही या प्रमाणात आहे की आपण तिचे पिक्चर्स घेऊन आजही तिला इंटरनेटवर बघू शकत आहे. तर आपल्याला कळते की त्यावेळेचं सिव्हिलायझेशन जे होतं ते त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती, बट त्यांच्याकडे त्या थिंग्स होत्या, त्यांच्याकडे असे पेंटिंग्स कलर होते की ते आजही आपल्याला दाखवू शकतात की त्यांना काय म्हणायचं होतं. तर भीमबेटका जी पर्टिक्युलर केव पेंटिंग्स आहे ते डॉक्टर विष्णू वकानकर यांनी फाइंड आउट केलेली होती. तर हा झाला होता फर्स्ट फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. ज्यावेळेस माणसाकडे शब्द नव्हते बोलायला, ज्यावेळेस त्याच्याकडे फक्त एक्सप्रेशन्स होते आणि ते एक्सप्रेशन्स त्यांनी दाखवून दिले आजच्या सोसायटीला त्याच्या पेंटिंग्स मधनं, केव पेंटिंग्स मधनं. तर पेंटिंग सोबतच, ड्रॉइंग सोबतच सॉरी, तर त्याच्या आपल्याकडे अजून काही गोष्टी होत्या, जसं पेट्रोग्लाइम्स आहे, त्याच्यानंतर पिक्टोग्राम्स आहे आणि आयडिओग्राम्स, आणि त्याच्यानंतर आलं रायटिंग स्क्रिप्ट, आणि रायटिंग स्क्रिप्ट नंतर आले होते आपल्याकडे अल्फाबेट्स. तर पेट्रोग्लाइम्सचं जर आपण विचार करायला गेलं तर इथे तुम्ही राईट हँड साईडला फोटो जो बघू शकत असाल, हा काळ्या मातीचा दगड आहे, काळा दगड आहे. आणि काळ्या दगडावर एक पर्टिक्युलर एक डिझाईन बनवलेली आहे. हे ऍक्च्युली डिझाईन आहे आपल्या कोकणातली निवाली गावाचं नाव आहे, रत्नागिरीपासून 15 किलोमीटर. आणि तिथे हे पर्टिक्युलर ड्रॉइंग सापडलेलं होतं, हे एका काळ्या दगडावर करण्यात आलेलं आहे.
तर सुधीर रिसबूड यांनी ऍक्च्युली हे फाइंड आउट केलं होतं आणि 1980च्या काळात, आणि त्याच्यानंतर त्यांनी एक ग्रुप फॉर्म केला 2010 मध्ये, अदगलान कराची कोकणम, दॅट इज अनएक्सप्लोर्ड कोकण, आणि त्यांनी त्या ग्रुप सोबत मिळून आतापर्यंत अशा 22 डिफरंट फिगर्स कोकण आणि महाराष्ट्र रिजन मध्ये फाइंड आउट केलेल्या आहेत. की त्याच्यामुळे आपल्याला कळते की महाराष्ट्राचा पण जो भाग होता हा एन्शियंट सिव्हिलायझेशन मध्ये किती महत्वाचा राहिला. म्हणजे त्यावेळेसचं जे एन्शियंट सिव्हिलायझेशन होतं ते त्या अडव्हान्स लेवलचं होतं की ते आपले इमोशन्स आपल्याला आज दाखवू शकत आहे. तर हे झालं पिक्टोग्राम्स. त्याच्यानंतर पिक्टोग्राम्स आले. पिक्टोग्राम्स म्हणजे काही प्राण्यांचे आकृत्या, लहान लहान बर्ड्सच्या, म्हणजे चिमणीची आकृती, वाघाची आकृती, फक्त आकृत्यांच्या द्वारे त्यांनी आपलं म्हणणं आपल्याला सांगितलं आहे डायग्राम्स मध्ये युझिंग पिक्टोग्राम्स. देन आयडिओग्राम्स आले, आणि मेन कन्सेप्ट आला कम्युनिकेशनचा विथ द रायटिंग स्क्रिप्ट. कारण आज जे आपण कम्युनिकेशन बघत आहे ते टोटली डिजिटल फॉर्म मध्ये आहे, 0 आणि 1 मध्ये. पण या 0 आणि 1 फॉर्म मध्ये आपल्याला पोहोचायला जवळजवळ 20,000 वर्षाचा कालावधी लागला. ज्यावेळेस माणसांनी रायटिंग स्क्रिप्ट तयार केली, ज्यावेळेस आपण ऍडव्हान्स रायटिंग स्क्रिप्टचा जर विचार करायला गेलो तर ते होती इजिप्शियन आणि सुमेरियन रायटिंग स्क्रिप्ट. जर आजही काही तिथे जे आपण इस्रायल सॉरी आपण जे गाझामध्ये पिरामिड्स बघत आहे, त्याच्या पिरामिडच्या आतमध्ये जी रायटिंग स्क्रिप्ट सापडते मोस्टली ते पिक्टोग्राम्स, आयडिओग्राम्स याचाच यूज केलेली आहे. आणि रायटिंग स्क्रिप्ट बेसिकली पपायरसवरचा उपयोग करून लिहिल्या जात होती आधीच्या काळात. आणि त्याच्यानंतर मग कमीत कमी 3-3.5-4 हजार वर्षाच्या आधी जवळपास अल्फाबेट क्रिएट झाले. आज आपल्याकडे जे मोहनजोदडोचे अल्फाबेट्स आहे त्याला डिकोड करणं फार कठीण आहे, तर आपल्याला माहित नाही एक्झॅक्टली त्यांना काय म्हणायचं होतं. तर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे काळानुसार बदलत गेली, पण काळानुसार बदलत जाताना त्याचं अडॉप्टेशन ज्या सोसायटीने केलं तर त्यांना ती फॉरवर्ड होत गेली. जसं आज आपण जो काळ बघतोय हा काळ आहे जवळजवळ 4,000 वर्ष आधीपासून जे आपण कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये आलो, जेव्हा आपले अल्फाबेट्स क्रिएट झाले आणि ते एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला देण्यात आले. त्याच्यामुळे आज आपण या स्टेजवर आहे की आपण एक अडव्हान्स सिव्हिलायझेशन बनलो आहे. बट जी जुनी सिव्हिलायझेशन होती, जसं मोहनजोदडो, त्याची जे रायटिंग स्क्रिप्ट होत्या त्या आजपर्यंत कळू नाही शकत आहे की त्यांना एक्झॅक्टली म्हणायचं काय होतं, त्यावेळेस तिथे काय झालं, कारण त्या डिकोड नाही झाल्या. म्हणजे त्या एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये गेल्याच नाही, त्याच्या मागे विविध कारणं असतील. तर हा मोठा इथे ड्रॉबॅक होता की रायटिंग स्क्रिप्ट जनरेट झाल्यानंतरही ती पुढच्या पिढीकडे गेली नाही. आणि जर आपण मागच्या 2.5-3 हजार वर्षातला जर विचार केला तर ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आली. आणि बेस्ड ऑन दॅट एक आज आपण ज्या कंडिशन मध्ये आलो, ज्याला आपण म्हणू शकतो की ऍडव्हान्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये आलो, तर हा त्याचा बेस होता. तर इथपर्यंत म्हणजे पिक्टोग्राम्स आणि अल्फाबेट्स पर्यंत जे आपण कम्युनिकेशन बघितलं ते टोटल राहायचं लोकलाइज कम्युनिकेशन. कारण त्याचा उपयोग समोर होत नव्हता, कारण एका पिढीकडून ते दुसऱ्या पिढीकडे फार रेअर कंडिशन्स मध्ये जात होतं. आणि त्या काळात असं होतं की जर आफ्रिकेतलं जर ह्युमन्स होते, काही ह्युमन्स एशियात आलेले होते, त्याच्यानंतर काही युरोपमध्ये होते आणि काही अमेरिकेत. तर एक जे ग्लोबल कम्युनिकेशन व्हायला पाहिजे होतं ते होऊ शकत नव्हतं, आणि त्या केसमध्ये आपण त्यांना म्हणतो लोकल कम्युनिकेशन. तर याच्यानंतर जवळजवळ जवळजवळ 3 ते 4 हजार वर्ष आधी एक नवीन रिव्हॉल्युशन झालं कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये, आणि त्याला आपण म्हणतो सिग्नल्स. हा जो सिग्नल वर्ड मी इथे यूज केला, हा सिग्नल वर्ड आजच्या पर्टिक्युलर अॅनालॉग आणि डिजिटल सिग्नलशी रिलेटेड नाही आहे, तर हा सिग्नल वर्ड आहे एका स्मोकशी, एका धूर. जर आपण एखाद्या काही गोष्टी जाळल्या तर त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा धूर निघतो. तर ही गोष्ट माणसाला कळली होती आगीसोबतच, परंतु त्या धुराचा उपयोग करण्यासाठी, त्या सिग्नलचा यूज करण्यास, त्या स्मोकचा यूज करण्यासाठी माणसाला जवळजवळ 15 ते 20 हजार वर्षांचा कालावधी लागला की त्याला हे समजायला की आपण या गोष्टीचा उपयोग ऍज अ कम्युनिकेशन करू शकतो. तर पर्टिक्युलर फॉर्म म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जाळताना वेगवेगळ्या प्रकारचा धूर निघतो. तर हा धूर जो असतो तो आपल्याला दूरवरूनच दिसून पडतो. तर बेसिकली या स्मोकचा उपयोग मोस्ट मोस्ट चांगल्या प्रकारे जो केला तो आफ्रिका, अमेरिका आणि सम पार्ट्स ऑफ एशियामध्ये.
तर काय झालं, ज्यावेळेस माणसाला कळलं की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जाळल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा धूर निघू शकतो, कधी काळा निघू शकेल, कधी पांढरा निघू शकतो, तर कधी लाल पण निघू शकतो. तर बेस्ड ऑन दॅट कलर माणसाने आपले सिग्नल्स डेव्हलप केले. जर तो डेंजरमध्ये असेल तर तो एक स्पेसिफिक कलरचा धूर वापरायचा. जर तो कुठे कम्युनिकेशन करू इच्छित होता वॉरच्या ठिकाणी, तर तो एक स्पेसिफिक कलरचा, रंगाचा एक धूर वापरू शकत होता. तर याला आपण म्हणू शकतो द फर्स्ट लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. म्हणजे माणसाला कळलं होतं धुरासोबत की आपण एका स्मोक सोबत आपण एक मेसेज एका सॉरी काही किलोमीटर अंतरावर, म्हणजे कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आपण किती चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करू शकतो, तर हे माणसाला कळलं धुरासोबत. तर बेसिकली याचा उपयोग जर फाइंड आउट करायचा झाला तर नॉर्थ अमेरिकेमध्ये सगळ्यात आधी सुरू झाला असं उत्खननाच्या द्वारे सापडलेल्या गोष्टींनुसार कळतं. तर ज्यावेळेस त्या ट्राईब्स डेंजरमध्ये असायच्या त्यावेळेस ते एक स्पेसिफिक प्रकारचा धूर, म्हणजे काळ्या प्रकारचा किंवा वेगळ्या रंग डार्क प्रकारचा धूर धूर क्रिएट करायचा आणि त्याच्यानुसार आपण डेंजरमध्ये आहोत हे सिग्नल्स द्यायचे. तर जर एशियाचा गोष्ट एशियाशी रिगार्डिंग बोलायला गेलं तर बेसिकली चायनामध्ये द ग्रेट वॉल ऑफ चायनामध्ये त्याचा उपयोग फार झाला. आपल्याला माहिती आहे की ग्रेट वॉल ऑफ चायना का बरं यूज करण्यात आली होती? मंगोलियन्स पासून आणि तेथील लोकल ट्राईब्स पासून चायनीज एम्पायर होतं त्यांना वाचवण्यासाठी चायनाची द ग्रेट वॉल ऑफ चायना बांधण्यात आली. आणि ती बांधल्यानंतर जवळजवळ 1500 ते 2000 वर्षापर्यंत बाहेरी आक्रमण चायनामध्ये झालं नाही. आणि त्याच्यामुळे चायनाची जी एक वेगळी प्रकारची संस्कृती आज आपण बघतो की जे भारताच्या केसमध्ये आपण बघू नाही शकत. कारण भारताकडनं आपलं उत्तर पश्चिमकडनं जे पण हे झालंय, जे पण वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता भारतात येऊन आक्रमण करत होत्या, त्याच्यामुळे टोटल भारताची जे पण संस्कृती ती चेंज झाली. बट चायनाच्या केसमध्ये असं होऊ शकलं नाही, कारण त्याचं रिझन होतं द ग्रेट वॉल ऑफ चायना. तर द ग्रेट वॉल ऑफ चायना ही जवळजवळ 750 ते 800 किलोमीटरच्या परिघीमध्ये येते. तर अशा केसमध्ये जर एका एंडवर तुमच्या ग्रेट वॉल ऑफ चायनाचं जर कोणत्या एखाद्या ट्राईब्सनी जर इन्व्हेडेशन केलं, एखाद्यांनी आक्रमण केलं, तर ते लोक त्यावेळेस एक काळ्या कलरचा धूर जनरेट करून एका पर्टिक्युलर डोम पासून दुसऱ्या डोम पर्यंत इझिली मेसेज अल्टरनेटिव्हली पोहोचू शकत होते. आणि ते 750 किलोमीटरचं अंतर ते काही तासात, 3 ते 4 तासात टोटल तुमचा फर्स्ट एंड वरून मेसेज ऑट द अदर एंड पोहोचू शकत होता. दॅट इज आपण विचार करू शकतो की चायनीज जे सिग्नल्स प्रकार होते त्या काळातच ते ऍडव्हान्स होऊन गेले होते की ते त्यांचे मेसेजेस काही तासांमध्ये 750 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकत होते. तर हे एक नवीन प्रकारची जनरेशन होती ज्याला आपण एकदम सिग्नल्स म्हणू शकतो, सिग्नल्स ऍज अ सिग्नल्स कन्सिडर करू शकतो. आजही आपण बघतो की व्हॅटिकन सिटीमध्ये जेव्हा पण न्यू पोपचं सिलेक्शन होतं त्यावेळेस ते तिथे एक पांढऱ्या रंगाचा धूर काढतात आणि त्याच्यावरून कळलं जातं की नवीन पोपचं सिलेक्शन झालेलं आहे. जेव्हा पण नेक्स्ट टाइम नवीन पोपचं सिलेक्शन होईल तुम्ही हे जाऊन बघू शकता. मोस्ट ऑफ द न्यूजमध्ये हे चालवतात का ते लोक सगळे धूरचा वाट बघतात आणि जेव्हा पांढऱ्या रंगाचा धूर निघतो तेव्हा ते समजतात की नवीन पोपचं सिलेक्शन झालेलं आहे. तर हे होतं एक ग्लोबल फॉर्म ऑफ सिग्नल्स की तुम्ही काहीशा अंतरावर म्हणजे काही किलोमीटरच्या दूर आपले मेसेजेस व्हेरी इझिली पोहोचू शकत होते. तर याच्यापासून माणसाला कळलं की त्याला आता लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनची गरज भासत होती. तर याच्यामध्ये सेकंड पार्ट होता की लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन मध्ये बोलायचं झालं तर पिजन्स, ज्याला आपण कबूतर म्हणतो, की बॉलिवूडने पण पुष्कळ सारा यूज केला होता याचं कम्युनिकेशन करायला. तर बेसिकली त्याच्यानंतरच्या काळात जेव्हा रोमन एम्परर जेव्हा फेमस व्हायला लागला आणि पर्शियन्स आणि रोमन्स हे दोघंही प्राण्यांसोबत त्यांना फार लढा होता, पक्ष्यांसोबत, प्राण्यांसोबत. तर पर्शियन्सला आपण म्हणतो की पर्शियन्सनी कबूतरच्या त्या गोष्टींना ओळखलं की कबूतर एक स्पेशल माइंड घेऊन येतो आणि त्याला पर्टिक्युलर वेगवेगळ्या दिशांचं ज्ञान असतं आणि त्या दिशांचं ज्ञान यूज करून कबूतर एक पर्टिक्युलर ॲज अ पोस्ट, पिजन्स पोस्ट ते यूज करू शकत होते. याचं सगळ्यात आधी उदाहरण भेटतं आपल्या पर्शियन्समध्ये. तर पर्शियन्स नंतर रोमन साम्राज्याने, कारण पर्शियन्सवर राज्य केल्यानंतर रोमन्स त्या काळात सगळ्यात उंचीला पोहोचलेलं साम्राज्य होतं आणि त्याच्यामधलं आपल्याला माहित आहे जुलियस सीझर जो राजा होता, फर्स्ट जुलियस सीझर, तर त्यांनी पर्टिक्युलर कबूतरचा यूज करून आपले मेसेजेस गॉल,
या प्रादेशिक गॉल या जिओग्राफिकल लोकेशनवर आपले मेसेजेस देणं सुरुवात केली. ऍक्च्युली गॉलचा जो एरिया आहे तो फ्रान्स, त्याच्यानंतर जर्मनी, बेल्जियम इथल्या काही पर्टिक्युलर पार्टला मिळून आपण तिकडच्या प्रादेशिक जिओग्राफिकल भूमीला गॉल असं संबोधतो. तर जेव्हा फर्स्ट पिजन्सचा या लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन मध्ये यूज झाला, तर त्याचं पूर्ण श्रेय रोमन साम्राज्याला आणि त्याच्या स्पेसिफिक टू द जुलियस सीझरला देण्यात येतं. तर चेर अमी नावाचं एक पर्टिक्युलर कबूतर होता फ्रान्स आर्मीमध्ये. त्याला फ्रान्स आर्मीने वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये फ्रेंच वॉर क्रॉस मेडल देऊन सन्मानित केलं आहे. आणि हा पुष्कळ मोठा वॉर मेडल आहे फ्रेंच गव्हर्नमेंटचा. तर हे स्पेसिफिक चेर आमी नावाच्या कबूतरला देण्यात आलेलं आहे. आपण गेम ऑफ थ्रोन्स मध्ये पण बघितलंय, रॅवेन नावाचा एक पक्षी यूज करतात इन्स्टेड ऑफ पिजन्स. तो जो येतो आणि तो म्हणतो की विंटर इज कमिंग. तो एक पर्टिक्युलर कम्युनिकेशनचा भाग, एक जोकिंग भाग म्हणून इथे दाखवलाय तुम्हाला. आणि बॉलिवूडनी पण एकदम मस्त यूज केलेला होता, की याच्यानंतरच आपल्याला कळलं की कबूतरचा उपयोग ऍज अ कम्युनिकेशन मधून पण करता येतं. भारतीय संस्कृतीमध्ये कळायला लागलं होतं, पण त्याच्या आधी ज्या गोष्टी झाल्या त्या आपल्याला कधी कळल्याच नव्हत्या. तर हा पार्ट होता सेकंड पिजन्स, की जो लॉंग डिस्टन्स म्हणजे तुमच्या अजून लॉंग डिस्टन्स आणि ऍप्रोप्रिएट कम्युनिकेशन मध्ये आपण यूज करू शकत होतो. तर याच्या मागे कबूतरला विशिष्ट प्रकारच्या ट्रेनिंग देण्यात येत होत्या. त्यांच्या पायाला मेसेज प्रोव्हाइड लावून बांधून तो वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला जात होता. तर त्याच्यानंतर कबूतरचा उपयोगासोबतच एक लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनचं एक नवीन फॅड आलं, की माणसाला कळलं की आता जर त्याला इम्प्रूव्ह व्हायचं आहे, चाकं तर आले होते पण त्या चाकांमध्ये तेवढा वेग नव्हता जेवढा त्याला हवा होता, जेवढ्या स्पीडने त्याला कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इव्हॉल्व करायची होती. तर त्यासोबतच मग आलं पोनी एक्सप्रेस. तर बेसिकली पोनी एक्सप्रेस मध्ये काय व्हायचं, एक माणूस असायचा, त्याला एक घोडा दिलेला असायचा. तो माणूस त्या घोड्यावर बसून एक स्पेसिफिक मेसेज 30 ते 40-50 किलोमीटरचं ड्युरेशन तो कापायचा. हॅलो कपिल. हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, you are. Please go. ओके ओके. तर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन मध्ये जेव्हा माणसाने स्पेसिफिक आगीचा धूर आणि त्याच्यानंतर कबूतरचा उपयोग केला, तर त्याला कळलं की आपल्याला आज अजून फास्ट कम्युनिकेशन पाहिजे आणि सिक्युअर कम्युनिकेशन पाहिजे. जर तुम्ही आग आणि कबूतरचा विचार केला तर ते तेवढं सिक्युअर नव्हतं. याची गॅरंटी नव्हती की तुमचा एक्झॅक्ट कबूतर त्या पर्टिक्युलर पर्सनलाच भेटेल. पण जेव्हा पोनी एक्सप्रेस, जेव्हा एखादा माणूस घोड्यावर बसून एखादी मेसेज ट्रान्सफर करायचं, तर त्या केसमध्ये एक सिक्युरिटी आली, जी आज आपल्याला सिक्युरिटी हवी असते, की 2G 3G 4G जो आपण कन्सिडर करतो, तो 4G मध्ये ऍज अ कम्पेअर टू 2G फार सिक्युअर आहे तुमचे मेसेजेस. त्याला हॅक करणं इतक्या इझिली कोणाला जमत नाही ओव्हर द एअर. तर ही सिक्युरिटीची जी गोष्ट ही माणसाच्या ज्ञानात आली होती जवळजवळ 2-2.5 हजार वर्ष आधी. तर त्या काळात त्यांनी एक नवीन एक्सपेरिमेंट केला. त्यांनी घोड्यावर एक स्पेसिफिक माणूस बसवला, त्याला एक मेसेज द्यायचे आणि तो माणूस 40 ते 50 किलोमीटर तो मेसेज घेऊन जायचा आणि तिथे एक नवीन चौकी असायची, तिथे एक नवीन माणूस नवीन ताज्या घोड्यासोबत आपलं नवीन समोरचं डिस्टन्स कव्हर करायचा. तर या केसमध्ये काय झालं, तुमचं कम्युनिकेशनची स्पीड तर वाढलीच, बट सिक्युरिटी आली. आणि हीच सिक्युरिटी माणसाला हवी होती त्याच्या मेसेजिंग कम्युनिकेशन मध्ये. तर इथून एक कन्सेप्ट येतो की मेसेज हवा होता, एक फास्ट मेसेज कम्युनिकेशन हवं होतं आणि एक सिक्युअर कम्युनिकेशन हवं होतं. देन शिमाफोर फ्लॅग्स पण एक टाईपचं कम्युनिकेशन आहे. मोस्टली हे नेव्हल बेस्ड कम्युनिकेशन होतं. वेगवेगळ्या प्रकारचे तिथे फ्लॅग्सचे साईन्स दाखवून हे कम्युनिकेशन केलं जायचं. जर आपल्याला माहित असेल की जे आपले रेड लाईट, सॉरी, जे आपण ट्रॅफिक लाईट्स यूज करतो, ट्रॅफिक लाईट्स यूज व्हायच्या आधी पण या प्रकारचे फ्लॅग्स यूज केले जायचे प्रत्येक रोडवर, की माणसाला म्हणजे व्हेकल्स दाखवलं जायचं की रोड क्लिअर आहे, तुम्ही समोर जाऊ शकता. तरी सीमाफोर फ्लॅग्स त्याच्या नंतरच्या काळात आलं.
तर बेसिकली इथपर्यंत माणसाला कळून चुकलं की आपल्याला एक लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन पाहिजे, एक फास्ट कम्युनिकेशन पाहिजे आणि एक सिक्युअर्ड कम्युनिकेशन पाहिजे. आणि हेच जे पुढच्या काळात जे 1840 नंतर माणसाच्या ध्यानात आलं होतं विथ नवीन न्यू टेक्नॉलॉजी, तर याच 3 बेसिक गोष्टीचा उपयोग करून त्यांनी आपली नवीन टेक्नॉलॉजी इव्हॉल्व केली. तर 1840 कडे जर यायचं झालं म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनकडे, एक न्यू रिव्हॉल्युशन जेव्हा 1800 काळात सुरू झाली, तर त्या काळात सगळ्यात आधी कम्युनिकेशन जी टेक्नॉलॉजी आपण कन्सिडर करू शकतो ती होती टेलिग्राफ सिस्टीम. तर बेसिकली 1830च्या काळात जोसेफ हेनरी यांनी एक प्रोटोटाईप तयार केलं होतं आणि त्यांनी वायरच्या मदतीने जवळजवळ 1 मैल म्हणजे दीड किलोमीटरच्या आसपास एक मेसेज आपण ट्रान्समिट करून दाखवलं होतं युझिंग द वायर. तर वायरचा उपयोग करून माणसाने केलेली पहिली मेसेजिंग आपण म्हणू शकतो की जी जोसेफ हेनरीने केली 1830च्या काळामध्ये. तर 1830 ते 1870 हा काळ इतका महत्वाचा राहिला कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणू शकतो की रिसर्च होत गेला आणि त्या तेव्हाच्या तेव्हा ऍक्सेप्ट करत गेले. नवीन सायंटिस्ट जे होते ते तेव्हाच्या तेव्हा ऍक्सेप्ट करत गेले. आणि हा 40 ते 50 वर्षाचा काळ म्हणजे 1820 ते 1890चा काळ एक ह्युमन सिव्हिलायझेशनला मिक्स उचलला भुसाईत तरी हो उठला. एक टोटली चेंज करून ठेवणारा काळ ठरला. तर बेसिकली टेलिग्राफ सिस्टीम मध्ये आपण मॉर्स कोडचा यूज करायचो आणि तो मॉर्स कोड पण 1830, 35 आणि 37च्या काळामध्ये जनरेट झालेला होता. तर मॉर्स कोड काय असायचा, एक स्पेसिफिक कोड असायचा की ज्याच्यामध्ये आपल्याला हा जो तुम्ही राईट हँड साईडला निळ्या बॉक्समध्ये टेलिग्राफ यूज करत असेल, इथे राईट हँड साईडला एक बटन्स दिलेले असेल, त्या बटन्सचा यूज करून एक स्पेसिफिक सिम्बॉल टाईप केला जायचा आणि लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन मध्ये थ्रू द वायर हा फार इझिली पोहोचायचा. तर याला डिकोड करायला एक तुम्हाला डिकोडर लागायचा अदर एंडवर. तर त्या मेसेजला डिकोड करून ती इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर पर्सनला पोहोचवायला जायचं. तर आपल्याला भारतीय भाषेमध्ये आपण याला तार म्हणतो. तर तार जेव्हा पण यायची जुन्या काळामध्ये मोस्टली लोक घाबरून जायची की यार काहीतरी वाईट झालं असेल. तर तार ही सिस्टीम यूज केल्या गेली भारतामध्ये जवळजवळ 163 वर्ष आणि जुलै 2015ला ऑफिशियली भारतामध्ये ही एंड करण्यात आली. BSNLनी सर्व्हिस एंड केली आणि जवळजवळ ही टेलिग्राम सर्व्हिस म्हणजे जगामध्ये सगळ्यात शेवट एंड झालेली टेलिग्राम सर्व्हिस होती जी भारतात आपण एंड केली आफ्टर द 163 इयर्स. तर 1850 मध्ये कलकत्तामध्ये कलकत्ता टू डायमंड हार्बर जे आपल्याला माहिती आहे बंदर आहे कलकत्त्यातलं, तिथपर्यंत एक ट्रान्समिशन लाईन टाकून पहिला टेलिग्राफ मेसेज ट्रान्समिट करण्यात आलेला होता. आणि या मेसेजिंगने टेलिग्राफ मेसेजिंगनी पूर्ण 1857चं रिव्हॉल्युशन होतं ते चेंज करून टाकलं. जर तुम्हाला आठवत असेल 1857चं रिव्हॉल्युशन, आय नो सगळ्यांनाच माहित आहे, बट मी याच्यासाठी म्हणतोय की आज 10 मे आहे आणि आजच 1857चा उठाव मेरठमध्ये झालेला होता. तर मे बी मोस्ट ऑफ द एक चांगलं ओकेजन आहे की आपण 1857चा उठाव का बरं हारलो त्यामागचं रिझन आज तुम्हाला कळेल. कारण 1857च्या उठावामध्ये इंग्रजांनी जवळजवळ मेरठ, त्याच्यानंतर दिल्ली, आग्रा कॅन्ट आणि पटियाला म्हणजे पंजाबचा भाग, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई अँड अहमदाबाद इथपर्यंत त्यांनी आपलं टेलिग्राफ कम्युनिकेशन सिस्टीम डेव्हलप केलं होतं. आणि ज्या दिवशी 10 मे 1857ला मेरठला उठाव झाला, त्याच दिवशी उठाव करणाऱ्यांनी म्हणजे दिल्लीतला उठाव करणाऱ्यांनी, कारण हा मेसेज सगळ्यांना माहित होता की एक मोठा वॉर भारतीय लढणार आहे, पण त्या वॉरची एक्झॅक्ट डेट माहित नव्हती. जो मेरठमध्ये जे झालं होतं पर्टिक्युलर मंगल पांडे सोबत किंवा त्यांच्या ज्या तिथल्या लढणाऱ्या सैनिकांसोबत, तर ते एक स्पेसिफिक कॉजमुळे झालं. पण त्या उठावाचा जो प्लॅन होता तो ऑलरेडी तयार झालेला होता, बट त्याची डेट कन्फर्म नव्हती. आणि डेट कन्फर्म नसल्यामुळे जे मंगल पांडेंचा जो उठाव झाला तो ऍज अ एकदम स्प्रेड झाला, तो मेरठ आणि दिल्लीपर्यंत स्प्रेड झाला. परंतु तो मेसेज भारतीय नागरिकांकडे, भारतीय राजांकडे त्यावेळेस अशी इतकी फास्ट टेक्नॉलॉजी नव्हती, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी नव्हती की त्यांनी तो मेसेज स्प्रेडच नाही झाला पूर्ण भारतभर. आणि या गोष्टीमुळे, या डिसएडव्हान्टेजेसमुळे काय झालं
की ज्यावेळेस दिल्लीत कळलं, मेरठ जसं दिल्लीपासून 300-350 किलोमीटरच्या आतमध्ये आहे, तर दिल्लीमध्ये कळून चुकलं होतं की मेरठमध्ये उठाव झालाय. आणि तिथला जे उठाव करते होते, तिथले जे सैनिक होते, जे भारताच्या बाजूने लढत होते, त्यांनी टोटल टेलिग्राफ सिस्टीम दिल्लीमधली एंड पाडली होती, तोडून टाकली होती. आणि ते जेव्हा बघायला सर जॉन लॉरेन्स गेले, सॉरी, ते बघायला एक पर्टिक्युलर टेलिग्राफ मास्टर होता, तो गेला चेक करायला की काय झालं आहे. तर त्या पर्टिक्युलर इंजिनियरला पण तिथल्या उठावकर्त्यांनी मारून टाकलं होतं. तर हा एक मोठा हे झाला की दिल्लीमध्ये तो मेसेज कळला नाही इंग्रजांना, आणि त्याच्यामुळे मेरठ नंतर दिल्लीमध्ये पण उठाव झाला. परंतु या उठावाचा मेसेज हा मेरठ नंतर पंजाब आणि त्याच्यानंतर टोटल म्हणजे मुंबई, चेन्नई आणि रेस्ट ऑफ द इंडियामध्ये पोहोचला होता थ्रू दिस टेलिग्राफ सिस्टीम. आणि त्यावेळेस इंग्रजांनी फार मोठं पाऊल घेत जेव्हाच्या तेव्हा जेवढे पण त्यावेळेसचे क्रांतिकारी होते त्यांना धरपकड सुरू केली. आणि ते मेसेज म्हणजे उठावचा मेसेज भारतीय कम्युनिकेशन सिस्टीम थ्रू उठावकर्त्यापर्यंत पोहोचला नाही. आणि त्याच्यामुळे 1857चा उठाव हा झाला. मोस्टली नॉर्थ इंडियात पाहायला भेटला आपल्याला, तो पंजाबमध्ये पण सरकला नाही. तर याचं टोटल स्वतः सर जॉन लॉरेन्स जे त्यावेळेसचे पंजाबमध्ये फार मोठे ऑफिशियल्स होते, त्यांनी पण म्हटलेलं आहे की द इलेक्ट्रिक टेलिग्राफ हॅज सेव्ह इंडिया. तर हा फार मोठा ड्रॉबॅक राहिला भारताच्या स्वातंत्र्याबद्दल. जर हा टेलिग्राफ सिस्टीम त्यावेळेस म्हणजे याला येऊन जवळजवळ फक्त 7 ते 8 वर्ष झाले होते भारतामध्ये, आणि इंग्रजांनी त्याचा उपयोग ओळखून त्याला टोटल ऑल ओव्हर द इंडिया स्प्रेड केलं होतं. आणि जर हा 7 वर्षाच्या काळात एवढा डेव्हलप नसता झाला तर जवळजवळ भारताला 1857 मध्येच काहीतरी पॉझिटिव्ह थिंग्स भेटले असता. तर हा एक मोठा ड्रॉबॅक होता. आणि हा एक स्पेशल डे आहे की आज 10 मे होता, रिव्हॉल्युशन इथूनच स्टार्ट झालं होतं. आणि आज आपल्याला कळत आहे की आपण त्यावेळेसचा रिव्हॉल्युशन का बरं हारलो होतो. तर 1840 म्हणजे 1857 नंतर भारतामध्ये जरी वेगवेगळ्या प्रकारचे उठाव, भारत पूर्णपणे बिझी होता स्वतंत्र मिळवण्यामध्ये, पण भारतीय स्वतः वेगवेगळ्या एका लेवल पर्यंत आपली रिसर्च करत होते, वेगवेगळ्या फील्डमध्ये रिसर्च करत होते. आणि त्यासोबतच जगामध्ये एक नवीन रिसर्च सुरू होती, आणि ती रिसर्च सुरू केली होती सर जेम्स मॅक्सवेल यांनी. तर जेम्स मॅक्सवेल यांनी 1864 मध्ये दाखवून दिलं होतं की तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल म्हणजे इलेक्ट्रिक प्लस मॅग्नेटिक वेव्हचा उपयोग करून आपण फ्री स्पेसमध्ये कम्युनिकेशन करू शकत होतो. यांनी मॅथमॅटिकली त्याला प्रूव्ह केलं होतं. पण 1886 मध्ये म्हणजे जवळजवळ 20 वर्षानंतर द हेनरिच हर्ट्स, म्हणजे आपण आज जी फ्रिक्वेन्सी मोजतो ती हर्ट्स मध्ये मोजतो. तर 1886 मध्ये म्हणजे 20 वर्षानंतर एक सक्सेसफुल डेमॉन्स्ट्रेशन हेनरिच हर्ट्स यांनी दाखवून दिलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा उपयोग आपण कसा करू शकतो. जर भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर 1894 मध्ये डॉक्टर जगदीशचंद्र बोस, जे जगदीशचंद्र बोस यांनी जे कोलकात्याचा रॉयल टाउन हॉल होतं तिथे एक एक्सपेरिमेंट करून दाखवलं. त्यांनी एक गन पावडरचा यूज करून आपला एक मेसेज एक पर्टिक्युलर काही ड्युरेशन काही एका एका लेंथ मध्ये आपला मेसेज मायक्रोवेव्ह रेडिएशनचा उपयोग करून ट्रान्समिट करून दाखवला. आणि हेच जे जगदीशचंद्र बोस होते त्यांनीच त्या काळात सांगितलेलं होतं आपले रिसर्च पेपर थ्रू की पर्टिक्युलर जे आपले प्लांट्स आहेत त्यांना पण एक जीव असतो आणि त्यांच्यामध्ये पण एक जीव भावना असते. तर त्याचं पूर्ण श्रेय आपण देतो जगदीशचंद्र बोस यांना. आणि जगदीशचंद्र बोस यांनाच IEEE सोसायटीने वन ऑफ द फादर ऑफ रेडिओ सायन्स टेक्नॉलॉजी म्हटलेलं आहे. तर बोसने म्हटलेलं होतं त्यांनी एक एसे लिहिलेला होता आराध्य आलोक नावाने. अदृश्य आलोक मीन्स इनविजिबल लाईट. द इनविजिबल लाईट कॅन इझिली पास थ्रू ब्रिक्स, buildings, and therefore message can be transmitted by means of it without the mediation of wires. तर यांनी हे म्हणून दाखवलं होतं 1865च्या काळामध्ये. आणि त्याच टेक्नॉलॉजीवर त्यांच्या भाष्यावर आज आपण जे काम करतोय, आज मी तुमच्याशी ज्या झूम ऍपद्वारे बोलू शकत आहे, हे बियॉन्ड द वॉल्स आहे, बियॉन्ड द बिल्डिंग्स आणि बियॉन्ड द डिस्टन्स आपण कम्युनिकेशन करू शकत आहे. म्हणजे आजपासून जवळजवळ 150-200 वर्ष आधी या सगळ्या गोष्टींचं ज्ञान झालेलं होतं. बट टेक्नॉलॉजी जी स्टेप बाय स्टेप इव्हॉल्व्ह होत गेली आणि त्याचा उपयोग करून आज आपण या स्टेजला पोहोचलेलो आहे.
तर 1894 मध्ये गुलिलो मार्कनी यांनी इटलीमध्ये एक इलेक्ट्रिक बेल सगळ्यात आधी बनवली आणि त्या इलेक्ट्रिक बेलचा आजही आपण 150 वर्षानंतर यूज करत आहे. तर बेसिकली हे जे प्लॅटफॉर्म होतं 1840 ते 1890च्या काळामधलं, 1895च्या काळामधलं, ॲज डिस्कस जसं मी तुम्हाला आधी पण बोललो की जो 50 वर्षाचा काळ होता 1800 मधला तो आजच्या टेक्नॉलॉजीचा बेस होता. त्यावेळेस माणसाला कळलं होतं की आजपासून 150 वर्षानंतर 100 वर्षानंतर आपली कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कोणत्या लेवलला रीच करेल आणि त्यावेळेसचा काळ कसा असेल. तर याचं टोटल एक यांनी तर त्या काळातल्या सायंटिस्ट लोकांनी लिहून ठेवलेलं होतं, पण त्याचे एक एक्सपेरिमेंटल व्ह्यूज जे दिले, म्हणजे मॅथमॅटिकल म्हणण्यापेक्षा आपण एक्सपेरिमेंटल म्हणू, तर एक्सपेरिमेंटल व्ह्यूज दिले होते आपल्याला एडिसनच्या काळात आपल्याला भेटले. त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेसचे जे पर्टिक्युलर सायंटिस्ट होते त्यांच्या ज्या टेक्नॉलॉजीज जनरेट होत गेला, म्हणजे इलेक्ट्रिकचा शोध लागल्यानंतर इलेक्ट्रिक ज्या प्रकारे यूज करण्यात आली त्याच्या थ्रू आपण रेडिओ सिस्टीम्सला एवढ्या हँडी वेनी यूज करू शकत होतो. तर बेसिकली वर्ल्ड वॉर 1 आणि 2 जो होतं त्यांनी पूर्ण मानवी जीवन चेंज करून टाकलं. तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता टेक्नॉलॉजीमध्ये, तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता वॉर झोनमध्ये, बिझनेस, इकॉनॉमीज, ग्लोबलायझेशन अँड एव्हरीथिंग. म्हणजे टोटल जे पृथ्वीवरचं जीवन होतं ते वर्ल्ड वॉर 1 आणि 2 नंतर ज्या स्पीडने चेंज झालंय तेवढी स्पीड, तेवढं फास्ट रिव्होल्युशन आजपर्यंतच्या ह्युमन सिव्हिलायझेशन मध्ये कधीच झालेलं नव्हतं. आणि त्या दोनही या पूर्ण रिव्होल्युशनच्या मागे फक्त एका टेक्नॉलॉजीचा हात आहे आणि ती आहे रेडिओ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. वर्ल्ड वॉर 1 आणि 2 नंतर कळून चुकलं होतं प्रत्येक देशाला की त्याला मिलिटरी, एअरक्राफ्ट आणि लोकल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एवढ्या वरच्या लेवलवर घेऊन जावी लागेल की त्यांना दुसऱ्याला नमतं करावं लागेल. आणि याचाच उपयोग म्हणून आणि याच गोष्टीचा ज्ञानात ठेवून प्रत्येक देशाने, म्हणजे युरोपियन कंट्रीज असो, अमेरिका असो, त्याच्यानंतर रशिया असो, यांनी एक टोटल रिव्हॉल्युशन घडून आणलं कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये. आणि आज जी पण आपण टेक्नॉलॉजी बघतो, म्हणजे तुम्ही सॅटेलाइट्स बघा, तुम्ही न्यूक्लिअर वेपन्स बघा, तुम्ही कोणते पण बिझनेसेस बघा, आज झूम ॲप बघा, जे आपण आज इथपर्यंत येऊन पोहोचलो याच्या मागे एकच गोष्टीचा हात होता, ते म्हणजे वर्ल्ड वॉर 1 आणि 2. तर बेसिकली वर्ल्ड वॉर 1-2च्या काळासोबतच टेलिफोनचा उपयोग सुरू झाला होता, लँडलाईन ज्याला आपण म्हणतो. तो बेसिकली हा टोटल डिप्लोमॅटिक पर्पजसाठी त्यावेळेस यूज होत होता आणि काही ब्रॉडकास्टिंग म्हणजे रेडिओचा उपयोग आपण त्यावेळेस करू शकत होतो. तर बेसिकली एक अमेरिकन इन्व्हेंटर होते, सायंटिस्ट आपण त्यांना म्हणू शकतो, द ग्राहम बेल. तर ग्राहम बेल हे होते ज्यांच्याकडे पहिलं टेलिफोनचं पेटेंट होतं. तुम्ही राईट हँड साईडला बघू शकता, हे स्पेसिफिक त्या पेटेंटची कॉपी आहे, डायग्राम्स आहे, जे त्यांनी 1876 मध्ये पेटेंट दिलं होतं. म्हणजे पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी कशी असू शकते, टेलिफोन टेक्नॉलॉजी, याचं पेटेंट त्यांनी दिलं होतं 1876च्या काळात. आणि 1885ला त्यांनी आज जी जगविख्यात कंपनी आहे AT&T, द अमेरिकन टेलिफोन अँड द टेलिग्राफ कंपनी, आज याच्यासोबत AT&T बेल पण म्हणतो आपण. तर ही AT&T बेल, जर तुम्ही इंटेल बघत असाल तर इंटेलमध्ये मोस्ट ऑफ द शेअर होल्डर्स AT&T बेल आहे. मोठ्या मोठ्या कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीजमध्ये मोठ्या मोठ्या ज्या पण R&D करतात आहे, तुम्ही त्याच्यामागे मग बोईंग एअरक्राफ्ट बघू शकता, जे वेपन्स डेव्हलपर्स आहे त्याच्यामध्ये AT&T बेल्सचे शेअर्स असतात. तर ही कंपनी होती की ज्यांनी पूर्ण ह्युमन सिव्हिलायझेशन चेंज करण्यामध्ये आपलं योगदान दिलं आणि यांचं योगदान जवळजवळ 15 ते 20% AT&T अँड बेल टेक्नॉलॉजीचं. तर जे पण आपण प्रोग्रामिंग लँग्वेज बघतो ते पण काहीशा प्रोग्रामिंग लँग्वेज याच कंपनीत डेव्हलप करण्यात आलेल्या होत्या. तर अर्ली 1881 मध्ये ओरिएंटल टेलिफोन कंपनी लिमिटेड इंग्लंडनी एक पर्टिक्युलर टेलिफोन एक्सचेंज सुरू केलं कोलकाता, मुंबई आणि चेन्नई अँड अहमदाबादमध्ये. आणि ऑफिशियल कॉल केल्या गेली भारतामध्ये टेलिफोनची 28 जानेवारी 1882 मध्ये. तर हा आपण पहिला ऑफिशियल कॉल म्हणू शकतो. आणि त्या दिवशी जवळजवळ फक्त 93 सबस्क्रायबर्स होते ऑल ओव्हर द इंडिया. तर त्याच्यानंतर जो ट्रंक कॉल आला आणि त्याच्यानंतर एक वेगळं कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सुरू झाली. पण भारताने जे कम्युनिकेशन खरी टेक्नॉलॉजीची जे आस्वाद घेतला तो झाला 1970 आणि 80च्या काळाच्या नंतरच. तर बेसिकली अशी पण गोष्ट सांगितल्या जाते की ज्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये पहिल्यांदा टेलिफोन
सिस्टीम टाकण्यासाठी बोलल्या जात होतं तिथल्या राष्ट्रपती सोबत. त्यावेळेस अफगाणिस्तान एक मॉडर्न थिंकिंग वाला राष्ट्र होतं, हे सगळ्यांना माहिती आहे 1960च्या आधीपर्यंत. तर त्यावेळेस तिथे जेव्हा बोललं गेलं की आपण टेलिफोन नावाचं एक नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की ज्याच्यामधून आपण एका लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करू शकतो इझिली. तर तिथल्या राष्ट्रपतींना आणि तिथले जे धार्मिक लोक होते त्यांना हा प्रश्न पडला की एक राक्षसी वृत्ती आहे त्यांना, म्हणजे त्या लेवलचं ज्ञान नव्हतं की टेक्नॉलॉजी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर कसं तरी तिथल्या म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांनी, वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्याशी बोलून त्यांना हे सांगितलं की ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, ही मानवी जीवनाला प्रगत करेल. आणि त्यांना ज्या वेळेस पहिल्यांदा ही टेक्नॉलॉजी तिथे इस्टॅब्लिश करण्यात आली, तर पहिल्यांदा तिथल्या राष्ट्रपतींना कुराणच्या आयात म्हणून दाखवण्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांना पटलं की हे मानवी सभ्यतेसाठी असलेली टेक्नॉलॉजी आहे, ही एखादी राक्षसांनी बनवलेली टेक्नॉलॉजी नाही आहे. तर असे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स होत गेले या कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सोबत. जसं आपण वाचत जाऊ तर आपल्याला कळेल. तर याचा इम्पॅक्ट होत होता, म्हणजे जेव्हा पण म्हणजे 1910-20 पर्यंतच्या आधीचा जर आपण काळ बघितला, त्यावेळेस आपल्याकडे टेक्नॉलॉजी तर डेव्हलप झाली होती. 1800च्या काळापासून 100-120 वर्ष जवळपास झाले होते. पण त्याचा उपयोग तेवढा हाय लेवलवर गेलेला नव्हता. आणि मोस्टली 1920 ते 1940च्या काळामध्ये अमेरिकेने ज्या प्रकारे आपली टेलिफोन सिस्टीम ॲडव्हान्स केली आणि त्याच्यानंतर युरोपने ॲडव्हान्स केली, तर तिथून ह्युमन सिव्हिलायझेशनला एक वेगळी चालना मिळाली. आणि हाच तो काळ होता जेव्हा वर्ल्ड वॉर 1 आणि 2 सुरू होता. त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची कोडिंग टेक्नॉलॉजी लागली. तुम्हाला माहित असेल, एक मूवी आहे, मला एक्झॅक्टली नाव नाही येत आहे, एक ज्यावेळेस ब्रिटिशर्स हारत होते जर्मन्स सोबत आणि जर्मन्सकडे एक वेगळ्या लेवलचं कोडिंग आणि डिकोडिंग टेक्निक होती आपले मेसेजेस ट्रान्सफर करण्यासाठी. त्यावेळेस एक 3 ते 3.5-4 वर्षाचा फार मोठी रिसर्च करून इंग्रज जे रिसर्च अँड मिलिटरी रिसर्च अँड अनालिसिस विंग होतं, त्यांनी त्या मेसेजेसला डिकोड करण्याची टेक्नॉलॉजी हासिल केली आणि त्या डिकोडिंग टेक्नॉलॉजीच्या बेसवर त्यांनी जर्मनीला नमतं केलं. तर ही पण एक मोठी घटना होती आणि याच्यावर एक हॉलिवूड मूवी पण आलेली आहे त्या सायंटिस्ट बद्दल, त्यांनी कसं काम केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या एका स्पेसिफिक वागण्यामुळे, म्हणजे एक आपण त्याला आजच्या घडीला आपण त्याला चुकीची गोष्ट नाही म्हणू शकत, त्याच्यानंतर इतका मोठ्या सायंटिस्टला ज्या प्रकारे इंग्लंडनी एक हीन भावनेने बघितलं, ते फार मोठं एक चुकीचा मेसेज गेला होता पूर्ण सायंटिफिक फॅमिलीजमध्ये. तर या टेक्नॉलॉजीमुळे जर्मन्स पासून संपूर्ण जगाला वाचवण्यात आलं की इंग्रजांनी म्हणजे ब्रिटिश सायंटिस्टनी एक पर्टिक्युलर डिकोडिंग टेक्नॉलॉजी अगेन्स्ट ऑफ जर्मन्स डेव्हलप करून चुकलेली होती. आणि इथेच कळलं होतं की तुम्हाला जसजसे आपण वेगवेगळ्या कम्युनिकेशन स्टेप्स अचीव करत जाऊ, तर माणसाला एक कोडिंग आणि डिकोडिंग टेक्निक लागेल जी ॲडव्हान्स असली पाहिजे, जी तुम्हाला तुमच्या मेसेजेसला टोटली सिक्युरिटी देईल. जे आपण बघितलं होतं ज्यावेळेस पिनी एक्सप्रेसचा यूज करण्यात आला, त्यावेळेस एक पहिल्यांदा कळलं माणसाला की त्याला सिक्युअर कम्युनिकेशन थिंकिंग पाहिजे. आणि हा जो वर्ल्ड वॉर 2चा काळ होता, इथे माणसाला कळलं की नाही, ज्या पण आज अवेलेबल गोष्टीज आहे याच्यापेक्षा अजून सिक्युअर टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आपल्याला लागेल. तर तिथून मग काळ एक सुरू झाला 1940 ते 1970-80चा जो काळ होता तो रिव्हॉल्युशनरी ठरला. त्यामध्ये रिव्हॉल्युशन्स तर झाले, बट ते रिव्हॉल्युशन्स टोटली झाले रिसर्च साईडला. म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन्स एवढा मोठ्या प्रकारे झालेलं नव्हतं, बट जी रिसर्च झाली, जे वेगवेगळे अँप्लिट्यूड मॉड्युलेशन टेक्निक्स आल्या, जे कोडिंग अँड डिकोडिंग टेक्निक्स झाल्या, जे एंटिना फॉर्मेशन टेक्निक्स आल्या, तर यामुळे 1940 ते 1970चा जो काळ होता, या काळातल्या सगळ्या डेव्हलपमेंटनी पूर्ण ह्युमन सोसायटीला एक वेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन स्किल्स दिलं, ज्याला आपण ओळखतो 1G, 2G, 3G आणि 4G नावाने. तर 5G तर आता लॉन्च होईल आपल्याकडे. तर बेसिकली 1Gचा, 2Gचा, 3Gचा जो पाया होता तो 1940 ते 1970च्या काळात लिहिला गेला. एक तिथल्या सगळ्या डेव्हलपमेंटने आपल्याला आज जिथे आपण आहोत याचा पाया दिला, मजबूत पाया दिला. तर बेसिकली आपली जी 1G कम्युनिकेशन सिस्टीम होती, तिला आपण फर्स्ट जनरेशन ऑफ वायरलेस सेल्युलर टेक्नॉलॉजी म्हणतो. ती 1980 मध्ये डेव्हलप झाली होती आणि याच्यामध्ये अॅनालॉग सिस्टीमचा म्हणजे तुमचा वायर्ड टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण कॉल करू शकत होतो. बट
इथे एक चेंज झाला की जेव्हा 2G मध्ये म्हणजे नेक्स्ट फक्त 10 वर्षामध्ये, पण या 10 वर्षामध्ये पोहोचायला म्हणजे 1992ची टेक्नॉलॉजी यूज करायला जे इक्विपमेंट लागले होते त्याची पण पूर्ण रिसर्च ही चालली होती. 1950 पासून सुरू झालेली होती आणि 1990च्या काळात माणूस म्हणजे ह्युमन्स कॅपेबल झाले. आपलं पर्टिक्युलर जे सायंटिस्ट होते ते कॅपेबल झाले की अशी टेक्नॉलॉजी यूज करावं की ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या वायरशी कनेक्ट होणं हे कंपल्सरी नसेल. म्हणजे आज 1992-93चा जो काळ होता तिथून माणसाला एक वायरलेस टेक्नॉलॉजीची चमक लागली होती आणि त्याच्यासाठी माणसाने 1840 ते 1990 या काळातली जी पण टेक्नॉलॉजी त्यावेळेस अवेलेबल होती त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला आणि आपल्याला एक वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी दिली. तर वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जेव्हा डेव्हलप होत होती म्हणजे डेव्हलप करण्याचा जेव्हा विचार आला तेव्हा एकच विचार होता की ट्रान्स पॅसिफिक कॉल करायचा होता. म्हणजे तुमचा युरोप टू अमेरिका लोकांना कॉल करायची होती. त्यावेळेस तर वायरलेस कम्युनिकेशन वायर्ड कम्युनिकेशन सिस्टीम होती. बट लोकांना हवी होती वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे त्यांना एका वायरशी एका तिथल्या तिथे उभं न राहता रोमिंग करायचं होतं. मोबिलिटी कंडिशन मध्ये त्यांना कॉल करायचा होता आणि याच गोष्टीला समोर ठेवून ETS आहे ज्याला आपण म्हणतो युरोपियन टेलिकम्युनिकेशन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. ETS आणि डिफरंट प्रोटोकॉल्सचा, कारण त्यावेळेस वायरलेस कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल डेव्हलप झालेले होते आणि त्याचा उपयोग करत फिनलँडमध्ये फर्स्ट 2G फोन्स डेव्हलप केलं, डिप्लॉय पण केलं 1991च्या डिसेंबर महिन्यामध्ये. आणि आपल्याला माहित आहे की जी नोकिया कंपनी आहे ही पण फिनलँडची आहे आणि त्या नॉर्डिक कंट्रीज म्हणजे आपलं फिनलँड झालं, स्वीडन झालं, त्याच्यानंतर तिथे नॉर्वे आहे. तर या नॉर्डिक कंट्रीजला बेसिकली आज आपण म्हणतो द फादर ऑफ किंवा द डेव्हलपर्स ऑफ द कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, द नॉर्डिक कंट्रीज. त्याच्यामध्ये फिनलँड, नॉर्वे आणि स्वीडन याचा मोस्टली आपण नाव घेऊ शकतो. तर तर पहिला जर आपल्याला कळायचं झालं की 1G जी कॉल होती फर्स्ट 1G टेलिकम्युनिकेशन वायर्ड टेलिकम्युनिकेशन कॉल होती. म्हणजे तुमचा मोबाईल थ्रू जी टेक्नॉलॉजी सुरू होती ती 1995 मध्ये कोलकातामध्ये करण्यात आलेली होती आणि नंतर मग जेव्हा 1997 आणि 98च्या जवळपास भारतामध्ये 2Gचा कॉल आला आणि 2G मध्ये मग पहिल्यांदा नोकियाने आपल्याला नेटवर्क दिलं. तर नोकियाने जेव्हा नेटवर्क दिलं आपण तेव्हा कॅपेबल झालो की एक इन्क्रिप्टेड कॉल करू. म्हणजे हा तुमचा सिक्युअर कॉल होता. म्हणजे जवळजवळ पुढचे 10 वर्ष म्हणजे 1997 ते जवळजवळ 2006-07 पर्यंत अशी एखादी कोणतीच टेक्नॉलॉजी नव्हती की तुमचा जीएसएमचा फोन म्हणजे तुमचा जीएसएमचा कॉल हॅक करू शकेल. पण त्याच्यानंतरच्या काळात हे कॅपेबिलिटीज आलेल्या होत्या मार्केटमध्ये. तर सिग्निफिकंटली आपला इन्क्रिप्टेड कॉल राहायचा, तो दुसऱ्याला कोणीच ऐकू शकत नव्हता. बट अगेन्स्ट ऑफ जर आपण लँडलाईन टेक्नॉलॉजी बघितली तर आपण स्पेशल 26 मध्ये बघितलं असेल की तुमच्या रिसिव्हरमध्ये कसं एक स्पेसिफिक डिव्हाइस टाकून कोणी पण तुमचा कॉल ऐकू शकत होतं. तुमचा बाहेर तुमच्या वायरला त्याच्यावर वेगवेगळे डिव्हाइसेस लावून तुमची कॉल कोणी पण ऐकू शकत होतं. तर त्याच्यामुळे ही इन्क्रिप्टेड टेक्नॉलॉजी त्या 1990च्या काळामध्ये फार उपयोगी ठरली. तर बेसिकली याच्यामध्ये एक नवीन होतं की तुम्हाला स्पेक्ट्रमचा उपयोग केला आपण आणि त्याच्यामुळे जे कॅपेबिलिटी होती 2G सिस्टमची ती वाढली आणि 2G मध्ये पण आपल्याला काही 9.6 kbps स्पीडने आपण डेटा पाठवू शकत होतो आणि हा फारच मिनिमम आहे. जर आपण आजच्या घडीचा विचार केला तर माझी कॉल जी आता सुरू असेल जवळजवळ 50 MBPSच्या वरती सुरू असेल आणि हा 9.6 kbps म्हणजे जर आपण कोणाला विचारलं की जीएसएम मध्ये इंटरनेट होतं का तर तो नक्कीच नाही म्हणेल. पण जीएसएम मध्ये 9.6 kbpsचा इंटरनेटचा आपण उपयोग करत होतो आणि कारण हा एवढा स्लो होता की कोणी उपयोगच नव्हतं करत आणि नेटवर्कही भेटत नव्हतं आणि फुल नेटवर्क मध्ये हा 9.6 kbps द्यायचा. तर कोणाला आठवतही नाही ती गोष्ट. पण याच्यासोबत एक मस्त म्हणजे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आलेली होती ती होती SMS टेक्स्ट मेसेजेस. तर जस्ट गिव्ह मी अ मिनिट. तर जी 2G सोबत आपल्याला SMS टेक्स्ट मेसेजेसची जी सर्व्हिस भेटली जी जवळपास मला वाटते 154 ते 158 शब्दांपुरतीच इतकी होती. एक्झॅक्ट मला आठवत नाही पण ती तेवढ्याच रेंजमध्ये होती. तर ती जी सिस्टीम होती त्याचाच उपयोग करून मग समोर आपल्याला व्हॉट्सअप आणि फेसबुक मेसेजिंग सर्व्हिसेस, हँगआउट आणि नाऊ वी कम टू झूम. तर त्या मागच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आज आपण इथे पोहोचलो आणि आपण व्हॉट्सअप
वर मेसेजिंग टेक्नॉलॉजी यूज करू शकतो, ती IP मल्टीमीडिया प्रोटोकॉल्स थ्रू. तर एक चेंज, रिव्हॉल्युशनरी चेंज झालं 2000च्या काळात, म्हणजे 1995च्या नंतर ते 2005च्या काळात जे एक रिसर्च होत गेली टेलिफोनी कनेक्शन टेक्नॉलॉजीमध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पाया आपण म्हणू शकतो 2.5G ला, GPRS टेक्नॉलॉजीला. आणि हेच जी GPRS टेक्नॉलॉजी होती, हिने ठरवून दिलं की तुमची फ्युचर टेक्नॉलॉजी टोटली पॅकेट्स राहील, म्हणजे तुम्ही इंटरनेटचाच यूज कराल. आणि त्याच्यानंतरच्या काळात जे 3G 4G आणि आता जे 5G लॉन्च होणार आहे, ते टोटली आपलं पॅकेट स्विच नेटवर्क आहे, फक्त इंटरनेटचा कॉल असेल त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये CS पण आपण टेक्नॉलॉजी दिलेली आहे, पण त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे ती वर्क करत असते. पण हे जे 2.5G टेक्नॉलॉजी होती, ही त्यावेळेस 2000च्या काळात जी मेन एम होतं माणसाचं, की ज्याला त्यांनी जे 100 वर्ष म्हणजे पुढच्या 100 वर्षातलं जे एक फ्युचर बघितलं सायंटिस्ट लोकांनी, ते टोटली डिपेंड होतो तुमच्या 2.5G नेटवर्कवर, म्हणजे तुमच्या पॅकेट इंटरनेटवर. म्हणजे फक्त इंटरनेटवर आपलं पुढचं 100-150 वर्ष डिपेंड करेल की मानव संस्कृती पुढच्या 100 वर्षात कुठे पोहोचेल. तर याचं जे खरं ज्ञान होतं, हे 2.5G टेक्नॉलॉजी डेव्हलप होतानाच आलेलं होतं. तर त्याच्यामध्ये पण थोडं म्हणजे जवळजवळ 140 kbps स्पीडने आपण मेसेजेस पाठवू शकत होतो इंटरनेट मेसेजेस. आणि मग 2G आणि 3Gचं टेक्नॉलॉजीला कंबाईन करून, 2G आणि 2.5G ला कंबाईन करून आपण डेव्हलप केली 3G सिस्टीम. आणि 3G सिस्टीम भारतामध्ये जवळजवळ 2010 मध्ये BSNL MTNL लॉन्च केली होती. आणि जवळजवळ आपल्या हातामध्ये यायला त्याला 2012 वगैरे लागले. 2010, 11, 12च्या काळात आपण 3G टेलिफोनी सिस्टीम यूज करणं सुरू केलं होतं. तर मला आठवतच, म्हणजे सगळ्यांना आठवत असेल की 3G सोबतच आपण व्हॉट्सअपचा यूज करू शकत होतो. तर तिथून एक नवीन हे आलं, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आली, की मेसेजिंग कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे आतापर्यंत, म्हणजे 3Gच्या आधीपर्यंत आपण फक्त टेक्स्ट केले 10-15 वर्ष. आणि त्याच्यानंतर आपण जे व्हॉट्सअप म्हणजे तुमचं इंटरनेटचा यूज करून नवीन एक अप्लिकेशन्सचा यूज करून मेसेजिंग टेक्नॉलॉजी यूज केली. आणि त्याचा आपण आता पीकवर पोहोचलेला. मला तरी वाटतं की इथून 15-10 वर्ष, जवळजवळ 10 वर्षामध्ये आपण IP मेसेजिंग टेक्नॉलॉजीचा पीकवर पोहोचून जाऊ आणि एक नवीन रिव्हॉल्युशन सुरू होऊन जाईल पुढच्या 5 वर्षामध्ये. तर ते डेफिनेटली ते असेल 5G सोबतच. 5G 6G सोबत नवीन रिव्हॉल्युशन स्टार्ट होऊन जाईल. आणि जवळजवळ 2012 मध्ये आपल्याकडे 4G सिस्टीम लॉन्च झालं होतं. बेसिकली काही सिटीजमध्ये, फक्त कोलकाता, दिल्ली, बँगलोर, पुणे आणि चंदीगड, मोहालीमध्ये. आणि आपण जो यूज केला तो जिओ पासून यूज केला 4G टेक्नॉलॉजीचा, जो 2016 मध्ये लॉन्च झाली. आणि जिओ मध्ये आपण 4Gचा यूज न करता आपण 4.5Gचा यूज केला. तर हे थोडं ॲडव्हान्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी होतं. आणि या 4.5G मुळे आज आपण ही जी झूम कॉल करू शकत आहे, ही फक्त होत आहे या 4.5G टेक्नॉलॉजीमध्ये. आपण ती 3G वर पण करू शकतो, पण ती तेवढ्या ॲक्युरेट वेनी, तेवढ्या स्पेसिफिक क्वालिटीनी होणार नाही. बट जी आता आपण करू शकत आहोत ती फक्त 4.5G टेक्नॉलॉजीमध्ये. याच्यामध्ये तुमचं IMS टेक्नॉलॉजीचं ॲडिशन केलं गेलेलं होतं. आणि त्याच्यामुळे मग एक व्हिडिओ टेलिफोनी कॉलिंग सुरू झाली, जी स्काईप पासून सुरू होत मग स्काईप त्याच्यानंतर हँगआउट आणि आज झूम पर्यंत पोहोचली. आणि मला वाटतं ज्या आपण झूम जे लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यात जास्त नफा कमवणारी शेअर मार्केटमध्ये कंपनी आहे, ती जवळजवळ झूम टॉप 5 मध्ये येत आहे. ज्या वेळेस की मागच्या 7-8 महिन्याआधी भारतासारख्या देशामध्ये झूमला कोणी ओळखतही नव्हतं, आज झूम सगळ्या युजर्सच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेला आहे. तर ही टेक्नॉलॉजी रिव्हॉल्युशन असते, की तुम्हाला तुमच्या दैनंदिन गरजानुसार, तुमच्या फ्युचरिस्टिक विचारानुसार एक नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही डेव्हलप करता. तुम्ही हे नाही म्हणू शकत की येणारा काळ कोणत्या टेक्नॉलॉजीला डिपेंड करेल, ती 2G असेल, 3G, 5G. बट तुम्हाला भेटणार काय आहे हे आपण आज इमॅजिनेशन करूच नाही शकत. जर जे मी वाचत आलेलो आहे त्याच्यानुसार, जर आपण पुढच्या 50 वर्षाचे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा आस्वाद घेतला, म्हणजे तुम्ही पुढचे 50 ते 70 वर्ष जर आपण जगलो, तर आपण एक नवीन फ्युचरिस्टिक वर्ल्डमध्ये असू, की जे माणसाने कधी विचारही नव्हता केला. तुम्ही बघा की 1840 पर्यंतचा काळ येण्यापर्यंत, म्हणजे एक टेलिग्राफी सिस्टीम डेव्हलप होण्यासाठी माणसाला जवळजवळ 50 ते 60 हजार वर्षांचा कालावधी लागला. आणि पुढच्या 150 वर्षामध्ये, म्हणजे 1800 च्या पासून तर 1950च्या काळात
माणसाने एक असा बेस क्रिएट करून घेतलेला होता मानवी संस्कृतीने, की त्यांनी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कडे आपले पाऊल टाकले आणि 1950 ते 1990 म्हणजे फक्त 40 वर्षामध्ये त्यांनी एक टोटल बेस क्रिएट करून टाकला, की बस आमचा पाया तयार झालेला आहे आणि इथून आम्हाला फक्त आता नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीला अचीव करायचा आहे. आणि त्याच्यानंतर 1990 नंतर म्हणजे आज फक्त 1920 किंवा 1920ला पण सोडून जा तुम्ही, आपण फक्त जर 2010 पकडले म्हणजे 2Gच्या नंतर फक्त 20 वर्षामध्ये आपण एक पॅकेट स्विचिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग करायला लागलो आणि आपण एकदम लॉंग डिस्टन्स अमेरिकेत जर कोणी व्यक्ती असेल तर त्याला आपण डायरेक्टली बघू शकत आहे. हे फक्त झालं 20 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि जे आता म्हणजे 1910 नंतर 2020 सॉरी 2010 ते 2020 पर्यंत जी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये रिव्हॉल्युशन्स झाले, जे रिसर्च झाली, ती आम्ही टोटली डिप्लॉय करणार आहे. ती टोटली डिप्लॉय केल्या जात आहे 5G सोबत. तर 5Gला एखादी स्पेसिफिक डेफिनेशन जर द्यायची गरज पडली तर आपण एक म्हणू शकतो की 2020 पर्यंत म्हणजे डिसेंबर 2019 पर्यंत माणसाला अवगत असलेला प्रत्येक वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं कॉम्बिनेशन म्हणजे 5G कम्युनिकेशन असेल. तर आज जे आपण कॉल करत आहे झूम ॲप थ्रू, ते आपण OTT ॲपचा द्वारे यूज करतो. ही OTT टेक्नॉलॉजी पण वायरलेस टेक्नॉलॉजी आहे. याच्याच थ्रू आपण हॉटस्टार, त्याच्यानंतर यूट्यूब, झूम ॲप्स हे सगळे ॲप्लिकेशन चालू शकत आहे. आपल्याकडे आज वायफाय आहे, तर 5G सोबत वायफाय अजून ॲडव्हान्स होणार आहे. आपली IoT टेक्नॉलॉजी आलेली आहे, फेमटोसेल्स आलेला आहे. तर टोटल 5G मध्ये फेमटोसेल हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ठरेल. आज जर आपण स्ट्रीट लाईट बघतो प्रत्येक रस्त्यावर 100 मीटरवर 50 मीटरवर स्ट्रीट लाईट सॉरी 15-15 मीटरवर जे स्ट्रीट लाईट दिलेले आहे, त्या स्ट्रीट लाईट सोबत पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला फेमटोसेल डिप्लॉय करणं गरजेचं असेल. फेमटोसेल हा एक वायफाय सारखाच डिव्हाइस असतो. हा वायफाय सारखाच नेटवर्क प्रोव्हाइड करतो, पण हा इंटरनेट थ्रू आपलं नेटवर्क देत नाही, तर हा डायरेक्ट ऑपरेटर थ्रू आपलं नेटवर्क देत असतो. आणि जसं आपल्याला 5G टेक्नॉलॉजी माहीत आहे की 5G टेक्नॉलॉजीचा जर आपण उपयोग करू तर आपण V2X कम्युनिकेशन म्हणजे तुमचे प्रत्येक व्हेकल्स कनेक्टेड असेल मोडमध्ये असेल पुढच्या 5 ते 7 वर्षाच्या काळामध्ये आपण एक नवीन मेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये आस्वाद घेऊ. त्याच्यानंतर रोबोटिक्स टेक्नॉलॉजी आणि फुल त्याच्यानंतर एक हेवी इंडस्ट्रियल वायरलेस कम्युनिकेशन येऊन जाईल. आणि जर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे तर प्रत्येक माणसाला एका 100% नेटवर्क कॅपॅबिलिटी सोबत सर्वाईव्ह करावं लागेल. आणि ती 100% नेटवर्क कॅपॅबिलिटी आपल्याला फक्त फेमटोसेल देऊ शकतो, जे की तुमच्या प्रत्येक स्ट्रीट लाईट सोबत एक नवीन डिव्हाइसेस लागलेले असेल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही 15 ते 20 मीटरचा एक परिघ लांगाल त्याच्यानंतर त्याला तुम्हाला नवीन डिव्हाइसेस सोबत कनेक्ट केला जाईल आणि तो डिव्हाइस आपल्याला सर्व्हिस देईल. कारण असं होऊ नाही शकत की तुम्ही फक्त एका मोबाईल ऑपरेटरच्या टॉवरमध्ये राहून तुमच्या कारला कमीत कमी 5 ते 7 किलोमीटर घेऊ शकाल थ्रू द V2X कम्युनिकेशन. हे होऊच नाही शकत, पॉसिबल नाहीये. तर हा फेमटोसेल एक सगळ्यात मोठा रोल प्ले करणार आहे आता 5G टेक्नॉलॉजीमध्ये. न्यू NR म्हणजे आपलं 5G आहे, त्याचा फुल फॉर्म आहे न्यू रेडिओ आणि लाय-फाय. तर मला आय एम रिअली व्हेरी इंटरेस्टिंग इन द फेमटोसेल अँड द लाय-फाय टेक्नॉलॉजी. द लाय-फाय इज अ लाईट फिडेलिटी विथ द लाईट, म्हणजे एका आपल्या लाईट घरातल्या लाईट सोबत पण आता आपण कॅपेबल आहोत की एक वायरलेस नेटवर्क प्रोव्हाइड करू. आणि मी ज्या काही रिसर्च जस्ट वाचलेला आहे की टाटा म्हणजे ज्या TCS रिसर्च अँड अनालिसिस विंगनी फार मोठं याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे लाय-फाय टेक्नॉलॉजीमध्ये. आणि आय थिंक दॅट की पुढच्या 2 वर्षामध्ये की TCS टाटा ग्रुप जो आहे तो एकदम वेगळ्या टेक्नॉलॉजीला भारतामध्ये लॉन्च करू शकतो. ही माझी आतापर्यंतची जी रिसर्चच्या वाचण्यामध्ये ते त्याच्यावर थ्रू मी तुम्हाला सांगू शकतो. तर आपण आज एका अशा स्टेजमध्ये आलेलो आहे की जिथून आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. म्हणून मी स्लाइड टोटली कोरी ठेवलेली आहे की कोणीच तुमचं फ्युचर, कोणीच आपलं फ्युचर विथ वायरलेस कम्युनिकेशन सोबत प्रेडिक्ट नाही करू शकत. म्हणजे 100% प्रेडिक्शन देऊ नाही शकत. फक्त एकच वर्ड मी म्हणू इच्छितो की जर आपण पुढचे 50 ते 70 वर्ष जगलो, कारण तुम्हाला माहित आहे की मी जगलो का बरं वापरत आहे, कारण आज जी सिच्युएशन आहे, आज जी COVID-19ची सिच्युएशन आहे, ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंतही कोणी असा विचार केलेला नव्हता की आपल्याला जवळजवळ 2.5, 3, 4 महिने घरात राहावं लागेल आणि तरी आपल्याला हे माहीत नसणार की अजून आपल्याला घरात किती वेळ कोंबून राहावं लागेल. तर फ्युचरमध्ये काही येऊ शकतं, एक स्पेसिफिक वॉर पण घडून येऊ शकतो.
आणि डेफिनेटली अशा प्रकारची रोगराई पसरू शकते किंवा जी आपली व्हायरस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होत चाललेली आहे. मी इथे मेन्शन केलेला आहे हेल्थ इश्यू, की त्याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ इश्यू शुअरली येत आहे. काही प्रमाणात ते लपवल्या जातात, आजही ते लपवल्या जात आहेत 4G पर्यंत. आणि 5G मध्ये मी आता जस्ट 2 दिवस आधी न्यूज वाचलेली आहे, नेदरलँड हॉलंडमध्ये लोक जेव्हा डिप्लॉयमेंट होता टेस्टिंगसाठी 5G टॉवर्सचं, तर लोक त्याच्यावर पेट्रोल डिझेल टाकून जाळत आहे ते टॉवर्स. कारण त्यांनी बघितलं की तिथे काही टेस्टिंगच्या ड्युरेशन्समध्ये काही प्रमाणात तिथे पक्ष्यांची डेथ झालेली आहे, म्हणजे अक्षरशः सडा पडलेला आहे. पण जे मीडिया आहे ती या गोष्टी दाखवत नाहीये. आय डोंट थिंक की त्याच्यामध्ये पूर्ण 100% सत्यता असेल, पण हां 50% जरी सत्यता असेल आणि असेलच, तर ही फार मोठी एक ह्युमन्स सिव्हिलायझेशनच्या हेल्थवर इम्पॅक्ट करणारी गोष्ट ठरेल. कारण तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सोबत तुमचं पूर्ण जीवन, म्हणजे आज जरी मी घरात बसून आहे तर मला बाहेरच्या नेटवर्क एवढं स्ट्रॉंग वेने माझ्या बॉडीमध्ये नाही जाऊ शकत आहे, कारण पेनिट्रेशन होत आहे, लॉस होत आहे सिग्नलचं. बट जेव्हा आपण 5G मध्ये एंटर करू, तुम्ही टोटली एका इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या छत्रछायेमध्येच चालाल. तुम्ही फक्त तुमचं 5Gच्या छत्रछाया गेली तर तुमच्या मोबाईलला नेटवर्क नाही भेटलं, तुमच्या कारला नेटवर्क नाही भेटत. तर पुढच्या 7-8 वर्षाचा जो काळ आहे हा टोटल इव्हॉल्युशनरी काळ आहे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा. आणि हा ठरवेल की माणसाचं भवितव्य पुढच्या 50 ते 70 आणि 100 वर्षात काय असेल. म्हणजे जे आपण जेम्स बॉन्डच्या मूव्हीज मध्ये बघितलं की जेम्स बॉन्ड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अवतरतो, म्हणजे जे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलं आहे की देव एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी इझिली ट्रॅव्हल करू शकत होता, तो स्वतः उभं राहून दर्शन देऊ शकत होता. तर ही जी दर्शन देणारी टेक्नॉलॉजी आहे पुढच्या 7 ते 10 वर्षाच्या काळात आपल्याकडे येऊन जाईल. तुम्ही आपल्या घरी एक डिव्हाइस लावा, टोटली तुमचे रिफ्लेक्शन्स आपल्या दुसऱ्या एंडवर पोहोचेल आणि जे पण आपण इथे हालचाली करत आहोत, जे आता व्हिडिओज मध्ये बघत आहोत, ते आपण तिथे एका डिव्हाइस थ्रू टोटली माणसाला बघू शकू. फक्त फील नाही करू शकतो. मला वाटतं एका सलमान खानच्या मूवी मध्ये त्यांनी दाखवलेलं पण आहे. तर ही पुढच्या 5 ते 7 वर्षातली आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. तर 25 वर्ष आणि 50 फार मोठा काळ आहे. बट जर खरंच आपण जगलो तर एक रिव्हॉल्युशन आपण बघू टोटल ह्युमन सिव्हिलायझेशन मध्ये. आणि हे ह्युमन सिव्हिलायझेशन आपल्याला बदलवून टाकणारं राहील. आणि आजपर्यंत सगळ्यात मोठा जो वाटा आहे कोणत्या टेक्नॉलॉजीचा, तो फक्त कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वाटा आहे की ज्यांनी सिव्हिलायझेशन चेंज केलं. तर मी हेल्थ इश्यूवर बोलणार नाही, कारण सगळ्यांनाच माहित आहे काय हेल्थ इश्यूज येत आहे. कॅन्सर सारखे आज प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यानंतर ट्युमर्स वाढलेले आहे, स्किन प्रॉब्लेम्स फार होत आहे सगळ्यांना. ही तर 4G पर्यंतची गोष्ट आहे. आपलं मीडिया लपवत आहे, काही ज्या रिसर्च होत आहे त्या बाहेर नाही येऊ शकत आहे काही कारणास्तव. पण शुअरली विथ 5G हा इफेक्ट फार वाढेल. आणि लवकरच म्हणजे पुढच्या 5 ते 7 वर्षात माणसाला कळेल की जेवढा आपण समोरच्या विचार करू तेवढा आपण आजचं जीवन संपवू. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कोरोना. तर हे होतं माझं आजचं सेशन की हाऊ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एक इव्हॉल्व झाली एन्शियंट काळापासून, माणसाने कसा त्याचा उपयोग केला आणि काय इफेक्ट्स होत गेले ह्युमन सिव्हिलायझेशनवर. आणि जो आज आपण काळ बघतोय हा फक्त मागच्या 200 वर्षातला टेक्नॉलॉजीचा काळ आहे. म्हणजे फक्त 200 वर्षात आपण इथे पोहोचलेलो आहे आणि स्पेसिफिक टू द लास्ट 40 इयर्स. आणि डेफिनेटली वी विल एन्जॉय द फ्युचर ऑफ दिस वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विथ एव्हरी टेक्नॉलॉजी. तुमचं 6G मध्ये आपल्याला सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रोव्हाइड केला जाईल. आपली कॉल जी आहे ती डायरेक्ट थ्रू सॅटेलाइट होईल, म्हणजे आपल्याला टॉवरचे पण उपयोग फार कमी होऊन जाईल त्या केसमध्ये. मला वाटतं की हेल्थ प्रॉब्लेम वाचवण्यासाठी एक SDN आणि NFV जे आपण क्लाउड सिस्टीम यूज करत आहे त्या क्लाउड सिस्टीममध्ये पण डिप्लॉयमेंट होऊ शकतं येणाऱ्या काही दिवसांमध्ये, 10-15 वर्षात. प्रत्येक टॉवर्स जे आपल्या घराच्या आजूबाजूला आहे. आणि त्या केसमध्ये आय थिंक की काही प्रमाणात आपण हेल्थ इश्यूजला टेक ओव्हर करू शकतो. तर हे माझं सेशन होतं आणि मी इथे माझा नमता पाय घेतो. कपिल. या थँक्यू विरेन. आज एक परत एक नवीन इन्फॉर्मेशन मिळाली, लाईक गुड सेट ऑफ इन्फॉर्मेशन. लाईक वी ऑल न्यू 1G 2G इज देअर, बट what is actually is and all तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं. सो क्विकली कोणाला काही क्वेश्चन्स आहे, कोणाला काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील तर प्लीज इथे चॅट बॉक्स मध्ये.
त्यांनी माईक ऑन केला तरी चालेल. येस, मी अनम्यूट पण केलेलं आहे. आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्या इंडियामध्ये लॉन्च होऊन जाईल 5G चे फोन्स. बट आपल्याकडे नेटवर्क नाही आहे, तर कोणीही घेऊ नका. हार्टली विनंती सगळ्यांना, कारण तुम्ही तो आस्वाद नाही घेऊ शकणार अजून. ठीक आहे, तर प्राइस जास्त आहे सगळ्या फोन्सची, जवळ 70-80 हजाराच्या आतमध्ये राहील जवळपास तिथपर्यंत, आणि नेटवर्क नसल्यामुळे आपण यूज नाही करू शकू. तर मला वाटते ओप्पो वगैरे येत आहेत, तर थोडं रिस्ट्रिक्शन्स ठेवा नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करायसाठी. ओके. आणि एक क्वेश्चन होता इथे. हां एक जस्ट आपण जे वायफाय यूज करतो घरी, हां दॅट इज अ वायर्ड कम्युनिकेशन, राईट? येस येस. Because this provider who is giving us, so like कुठल्या बेस टेक्नॉलॉजी किंवा how it actually works, because they are providing it to like a lot of म्हणजे जर एक 10 तुम्ही कस्टमर्स घेतले आणि so is it related to this technologies which you told? येस कपिल, ॲक्च्युली काय आहे की वायफाय टेक्नॉलॉजी ही जी होती, त्यानंतर मी एक स्लाइड वर करेल. मी जे फेमटोसेल म्हटलं आपल्याला, की फेमटोसेल आपल्याला लागेलच, कारण प्रत्येक 15 मिनिट नंतर आपल्याला नेटवर्क लागणार आहे 5G मध्ये. तर याचा जो बेस आहे हा वायफाय टेक्नॉलॉजीशी आहे. तर दोघांमध्ये डिफरन्स एकच आहे की तुमची वायफाय टेक्नॉलॉजी आहे ही इंटरनेट प्रोव्हायडर थ्रू सर्व्हिस घेते. म्हणजे जर आपण विचार करायचा झाला, बँगलोरला जी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरनी लीज दिलेली असेल, आपण मागे बघितलं की जिओनी पुष्कळ मोठं फायबर ऑप्टिक्स डिप्लॉयमेंट केलेलं आता 2 वर्षात मागच्या. तर हे टोटल डिप्लॉयमेंट जे आहे ना 5G साठी आहे, फ्युचर प्लॅन आहे जिओचा. तर हे डिप्लॉयमेंट जे झालं हे फायबर ऑप्टिक्स थ्रू झालं, आणि ते फायबर्स एकदम रिअली ॲडव्हान्स ऑप्टिक्स आहे. आणि याच्यामध्ये काय होईल की 5Gला आपल्याला जी स्पीड अचीव करायची आहे, तर ती फक्त नवीन फायबर ऑप्टिक्स थ्रूच करू शकत होतो आपण, म्हणून ते डिप्लॉयमेंट झालं. तर जो बेस होता तो जिओनी ऑलरेडी बनवून घेतलेला आहे. त्यांच्याकडे सेटअप आहे नेटवर्कचं, आणि त्यांच्याकडे सेटअप आहे याचं फायबर ऑप्टिक्सचं. आता मेन आलं की वायफाय कसं काम करते. तर काय होते की एक लीज लाईन येते आपल्या मोठ्या शहरां थ्रू लहान शहरामध्ये. तर लहान म्हणजे आता बँगलोरला आपण प्रोव्हाइड असेल कोणी, जर एखादा आपला सी थ्रू ही लीज लाईन चालत येते, पूर्ण वर्ल्ड वाईड चालल्या जाते. तर ही येते आणि सर्व्हर्स थ्रू आपल्याला एखादी इथे प्रोव्हाइड केली एका पॉइंटला बँगलोरमध्ये. तर बँगलोरमध्ये काय होईल की डिप्लॉयमेंट करणं फार खर्चिक आहे. तुम्ही वायर टाकणं, तुम्हाला सगळं खोदावं लागेल, वायर टाकावे लागेल, त्याच्यावर पावसाचा, मातीचा, आणि फायबर काय आहे हे आपल्या केसांपेक्षाही पातळ असतं. आणि त्याच्यामध्ये काय असतं की फायबर क्रॅक गेली की तुमची टोटल लाईन ही कन्फ्युज, म्हणजे हे तुमचं कम्युनिकेशन थांबू शकते. तर या केसमध्ये काय होत होतं वायफायमध्ये, की एखाद्या सिटीमध्ये आपण डिप्लॉयमेंट आणलं की तिथून काय केलं, आपण एक टावर उभा राहायचो, आणि त्या टावर थ्रू तुम्हाला भेटते वायफाय टेक्नॉलॉजीचे, म्हणजे इंटरनेट थ्रू वायरलेस. म्हणजे आज आपण जे घरात वापरतो ते कधी कधी मोस्टली वायर थ्रू पण येतं, जसं एअरटेल वगैरे देत आहे, तर एअरटेल देत आहे वायरलेस देत आहे. तर काही प्रमाणात आपण हे वायरलेस वापरतो. बट वायफाय टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडरच्या टेक्नॉलॉजीचा यूज नाही करू शकत. जर तुमच्या मोबाईलमध्ये वायफाय थ्रू कॉल जात असेल, म्हणजे वायफाय इनेबल्ड कॉल असेल, तर तुम्ही काय करा, आपला फोनला एरोप्लेन मोडवर टाकून द्या आणि सिंपल कॉल करा आणि वायफाय ऑन करून द्या. जर त्याला वायफाय नेटवर्क भेटलं आणि तुमचा फोन वायफाय इनेबल्ड सपोर्टेड असेल, तर तो वायफाय थ्रू तुमची कॉल दुसऱ्याला घेऊन जाईल. तर इथे काय होतंय की तुम्हाला तुमच्या सिमच्या ऑपरेटरचं नेटवर्क नाही भेटत आहे, कारण तुम्ही एरोप्लेन मोड ऑन केलाय. तुम्हाला जे इंटरनेट भेटत आहे ते भेटत आहे थ्रू वायफाय. तर हे वायफाय टेक्नॉलॉजी फक्त इंटरनेट थ्रू भेटत आहे. आणि जे फेमटोसेल आहे, इथे आपल्याला भेटणार आहे ऑपरेटरचं नेटवर्क. तर काय झालं की वायफाय हे इंटरनेट होतं आणि ऑपरेटर स्पेसिफिक नव्हतं, तर त्याच्यामुळे काय झालं की रेडिएशनचा त्या प्रमाणात वापर नाही झाला. एकदम लिमिटेड रेडिएशन्समध्ये आपण घरामध्ये वापरू शकतो. जवळजवळ 10 मीटरपर्यंत 5 ते 7 युजर ऍक्टिव्हली काम करू शकतात. तर त्या केसमध्ये एवढा इम्पॅक्ट नाही झाला हेल्थवर पण. बट फेमटोसेलमध्ये फार होईल, कारण ऑपरेटर काय करेल, आपलं
रेडिएशन शुअरली वाढवणार, त्याला अचीव करायचं आहे. त्याला त्याला कॅन यू जस्ट म्यूट दॅट वन. तर फेमटोसेलमध्ये काय होईल, ऑपरेटर ज्यावेळेस आपले रेडिएशन वाढवेल अचीव करायला की प्रत्येक फेमटोसेल पर्यंत पोचवायला, त्यावेळेस ह्युमन हेल्थवर थोडा प्रॉब्लेम येईल या गोष्टीचा. कपिल. ओके ग्रेट. या थँक्स अ लॉट. या एक प्रश्न इथे संजय सरांनी विचारलेला आहे, हाऊ टू चेक द वेवलेंथ ऑन मोबाईल, कॅन वी चेक? हां, ॲक्च्युली काही ॲप्स आहे, मला एक्झॅक्टली नाव नाही येत आहे, कारण एक दोन ॲप्स आहे जे आपण यूज करू शकतो, बट ते तेवढं स्पेसिफिक देत नाही. कारण हां, एक कमांड असते की तुमचं मोबाईल रेडिएशन्स किती ट्रान्समिट करतायत ते फार महत्त्वाची आहे. मला वाटतं ती कमांड आपल्याला इंटरनेटवर भेटून जाईल. तुम्हाला बाहेरून किती नेटवर्क येत आहे ह्याचा आपण विचार नाही करायला हवा. कारण काय असतं की आपल्या वॉल्स ज्या आहेत त्या पेनिट्रेट करून घेतात तेवढं सिग्नलला. मोस्टली इश्यूज असतो की घरामध्ये कॉल लागत नाहीत, आपण थोडं खिडकीकडे किंवा दरवाजाकडे जातो. पण हे विचार करा की आपला फोन किती रेडिएशन जनरेट करताय. तर तो एक्झॅक्ट लिमिटच्या, जर आता जर सगळे फोन तर एक रेप्युटेड कंपनीजचे असतात, तर हे सगळ्या गोष्टी आम्ही विचारात घेतो की फोन डिप्लॉय व्हायच्या आधी काय त्याचं स्कीम्स आहे, रेडिएशन स्कीम्स आहे, तर तेवढा इफेक्ट नाही होत. बट शुअरली की तुम्ही जर एखाद्या टावरच्या जवळपास राहता, एवढंच राहील की दिया तले अंधेरा, तसंच जवळपास खालच्या सेक्टरला थोडं वाचून राहाल. बट थोडं जर तुम्ही दूर राहत असेल टावरच्या, तर इम्पॅक्ट पडेल. आणि अप्लिकेशन्स आहे बट ते एक्झॅक्टली देत नाही. म्हणजे तुमचं ते डिपेंड करते की तुम्हाला नेटवर्क किती भेटत आहे आणि त्याच्यावर ते आपले हे दाखवेल, डेटा दाखवणार रेडिएशनचा आणि जे सरांना विचारलं ते. बट एक्झॅक्टली नाही दाखवू शकत. ते फक्त जे कंपनीजचे अप्लिकेशन्स असतात, जसं रेडिओ टेस्ट करतात, सॉरी ड्राईव्ह टेस्ट करतात इंजिनियर्स, त्यांच्याकडे असतो हा डेटा. तर तेव्हा एक्झॅक्टली माहीत पडतं आपल्याला. ओके ग्रेट, थँक्यू. वैभव here. येस येस करतो. जस्ट टू ऍड, म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते वेबलेंथ, जर तुम्हाला जिओचं नेटवर्क असेल आणि जर तुम्हाला चेक करायचं असेल तर नेट वेलॉसिटी म्हणून एक ऍप आहे, किंवा स्पीड टेस्ट पण तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या टॉवरकडनं आलेली सिग्नल स्ट्रेंथ मिळते, तुम्हाला तुमचा बँड कळतो, तुमचा PCI कळतो, भरपूर डिटेल्स मिळतात सिग्नलिंग, अगर तुम्हाला जर त्यातले डिटेल्स माहिती असतील तर. आणि जर तुम्हाला मोबाईल रेडिएशन चेक करायचं असेल तर *07# हा एक कोड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईलची SAR व्हॅल्यू कळते. दॅट SAR इज स्पेसिफिक ऍब्झॉर्प्शन रेट विच सेज की तुमचा मोबाईल किती हीट डेसिपेट करतो जेव्हा ती सिग्नल किंवा मोबाईल एखादी मायक्रोवेव्ह किंवा रेडिओ वेव्ह ट्रान्समिट होते. हे दोन तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती असेल तर. ओके, थँक्स वैभव. ओके ग्रेट. या थँक्यू वैभव. आय गेस अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहे? इफ नॉट देन वी कॅन एंड दिस सेशन. ओके, सो आय गेस नो वन इज हॅव्हिंग एनी क्वेश्चन्स. सो जर कोणाला काही क्वेश्चन्स असले कम्युनिकेशन बद्दल or related to this and all, I guess Viren will be available via WhatsApp and all. And Viren, I guess एक question विचारायचा आहे, how is the job scenario in the communication sector? ऍक्च्युली मी इथेच येणार होतो आता. तर कसं कपिल, आपल्याकडे काय झालं, म्हणजे आपल्याकडे जेव्हा पण आपण टेलिकॉम बद्दल बोलतो ना, तेव्हा सगळे लोक कन्सिडर करतात फक्त टावर. करेक्ट आहे ना? तर मी स्वतः माझा एमटेक झालं, मी स्वतः फेमटोसेलवर 2014 मध्ये प्रोजेक्ट केला. आणि मी तुला सांगतो, नागपूर युनिव्हर्सिटीत मला एकही असा गाईड भेटला नाही की जो मला फेमटोसेलचा फुल फॉर्मही सांगू देईल, म्हणजे फेमटोसेल एक्झॅक्टली काय आहे. मी पूर्ण गाईड बघितले. ओके. तर इथे लॅक काय झालं की मी तर माझा प्रोजेक्ट पूर्ण केला. मी दिल्लीला गेलो, एका कंपनीवाल्यांशी बोललो, मी अंडरस्टँड केलं, रिसर्च वाचल्या आणि मी प्रोजेक्ट कम्प्लीट केला. पण मला तिथे हे कळलं की खरं फ्युचर जे आहे इंजिनिअरिंग सेक्टरचं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉमचं, ते फक्त वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये आहे. तुला जर असं सांगायचं झालं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुढच्या 5 वर्षात सगळे डिव्हाइसेस, तुमची पाण्याची बॉटल पासून तुमच्या चष्म्यापासून सगळं कनेक्टेड राहील तुमच्या मोबाईल थ्रू. म्हणजे सगळं डिपेंड करेल तुमच्या वायरलेस टेक्नॉलॉजीवर. आणि जॉब सेक्टर फार ट्रिमेंडस आहे.
कॉलकॉम हैदराबादमध्ये आहे. ॲपलने स्वतःचं इथे डेव्हलपमेंट सेंटर आता सुरू केलेलं आहे. ॲक्च्युली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर पण सुरू करत आहे ॲपल इथे. आता ज्या कंडिशन्स क्रिएट झालेल्या आहेत चायनासोबत आणि हुवावे ज्या प्रकारे मागे पडत आहे त्याच्यामुळे जिओ स्वतःचं नेटवर्क आणेल पुढच्या 2 वर्षामध्ये आणि जिओ ट्रिमेंडसली इन्व्हेस्ट करत आहे आणि ॲक्च्युली त्यांनी काम सुरू पण केलेलं आहे काही पुष्कळशा गोष्टींमध्ये. आणि जॉब सेक्टर फार एकदम क्लास आहे याच्यामध्ये काय होईल माहिती आहे का, जॉब सेक्टर एका टिपिकल मोबाईल फोनसाठी नाही आहे. याच्यामध्ये कसं असते की मोबाईल फोन डेव्हलपर आहे. मला तू फक्त 1 मिनिट देतो का, मी दुसरी स्लाइड दाखवतो तुला. Yes, sure. हा लास्ट वीकलाच हा एका कॉलेजमध्ये सेशन दिलेलं होतं, हाऊ टू बिल्ड करिअर इन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर इथे बघ, हे एक डायग्राम आहे स्पेसिफिक, ठीक आहे. ही आपली मोबाईलमध्ये प्रोटोकॉल्स असतात त्याची डायग्राम आहे. तर हा UV म्हणजे आपला फोन आहे, इनोड बी म्हणजे आपला टावर आहे, SGSN आणि पी गेटवे म्हणजे हे आपले कोर नेटवर्क झाले. म्हणजे आपण एक्सचेंज म्हणू शकतो सिम्पली. आपल्याला नोड बी नंतर काय असतं म्हणजे टावर नंतर काय असते हे माहीतच नसते. तर काय आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स आहे. आता UV मध्ये मी स्वतः मोबाईल डेव्हलपमेंटला काम केलं, मी स्वतः मॅक लेअरला 1.5 वर्ष काम केलं आणि मी नॅस लेअरला काम केलं. ही वरच्या ह्याच्यात जर बघायचं, खालच्या ह्याच्यात जर गेलं तर नॅस लेअर आहे. तर मी मॅक आणि नॅसला 3 वर्ष काम केलं, 1.5 वर्ष. आता मी जे काम करतोय माझं टोटल काम असते की या टोटल लेअरचा अनालिसिस, म्हणजे आपला फोनमध्ये जर काही इश्यू आला वायरलेस मॉडेममध्ये, तर तो का बरं कॉल तुमचा लागत नाहीये, तुमचं IMS कॉल जर तुम्ही करताय, टेलिफोनिक कॉल करताय, सिग्नलिंग डेटा यूज करताय, तर काय इम्पॅक्ट होत आहे मी ओव्हरऑल चेक करतो या लेअर टू लेअर. आणि जॉब सेक्टर वाईज जर गेलं तर तुमच्या UV डेव्हलपमेंटला, मोबाईल डेव्हलपमेंटला जॉब आहे, टावर डेव्हलपमेंटला आणि कोर डेव्हलपमेंटला आहे. आणि त्याच्यामध्ये पण पार्ट आहे, तुम्ही स्पेसिफिक टू द नॅशनल लेवल डेव्हलपर म्हणून काम करू शकता, RRC, PDCP, मॅक, RLC. तर याच्यामुळे काय होतं की जॉब सेक्टर एक मोठं बनतं, मोठं क्रिएट होत आहे. आणि त्याच्यासोबतच काय झालं की मी ज्या टेक्नॉलॉजीज इथे दाखवल्या की फक्त आता काय झालं, फोन तुमचा मेन गोष्ट राहिलेली नाही. तुम्हाला फोन सोबत काय काय पाहिजे, तुम्हाला फोन सोबत वायफाय पाहिजे, तुम्हाला फोन सोबत OTT प्लॅटफॉर्म पाहिजे, IPTV प्लॅटफॉर्म पाहिजे, IoT डिव्हाइसेस जे झाले, लायफाय डिव्हाइसेस आता पुढच्या 2 वर्षात येऊन जाईल. तर ट्रिमेंडस जॉब्स आहे या सेक्टरमध्ये. आणि सगळ्यात मोठी चुकी जी महाराष्ट्राच्या टेक्निकल एज्युकेशननी केली ती त्यांनी केली, जे 2012 नंतर इम्पॅक्ट झाला, 2014 पर्यंत जो इम्पॅक्ट झाला इंजिनिअरिंग कॉलेजेसवर, सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन ब्रांच बंद करण्याचाच निर्णय घेतला. आणि ही गोष्ट इफेक्ट करेल इंडियाच्या डेव्हलपमेंटला. म्हणजे जे खरं गोष्टी पाहिजे होती, ज्यावेळेस आता इंडियाला खरी गरज असेल ना पुढच्या 3-4 वर्षामध्ये, की ज्यावेळेस तुमच्याकडे डेव्हलपमेंट सुरू होत आहे, म्हणजे कॉलकॉम, वन प्लसनी 3000 करोड रुपीजचं इन्व्हेस्टमेंट केलं आहे हैदराबादमध्ये. स्वतःचं वर्ल्ड वाईड सगळ्यात मोठं R&D सेंटर त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. ते स्वतः चिप डेव्हलपमेंटमध्ये येऊन जाईल, जे आज सॅमसंगने अचीव्ह केलं. पहिले तर एकच मार्केटमध्ये हँडलर होता, जो होता कॉलकॉम. सगळे चिपसेट जे होते कॉलकॉमचे होते. आज आपल्याकडे आहे, इंडियामध्ये आलेला आहे, सॅमसंग आलेला आहे, त्याच्यानंतर मीडियाटेक आलेला आहे, त्याच्यानंतर तिसरा अजून कोणी आलेला नाही, तर शुअरली तिसरा वन प्लस असेल. आणि त्याच्यानंतर येऊ शकतो तो जिओ तर आता फक्त नोड बी म्हणजे टावर आणि कोर नेटवर्क कडे चालत आहे, पण शुअरली जिओ येईल आणि जिओ सोबत फोन पण काढेल स्वतःचा. तर ट्रिमेंडस जॉब्स आहे. आणि फार मोठी चुकी झाली आहे महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन कडून पण आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून पण, की त्यांनी एवढ्या सडनली इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनच्या ब्रांच सगळ्या बंद केलेल्या आहे. आणि जॉब सेक्टर याच्यातच खुलणार आहे की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रत्येक डिव्हाइसला तुम्हाला कम्युनिकेट करायचं तुमच्या फोन सोबत, तर तुम्हाला त्या डिव्हाइसमध्ये आणि फोनमध्ये दोन्हीकडे डेव्हलपर्स लागेल. तुम्हाला बॉटल पण एक बनवायची आहे जी वायरलेस कम्युनिकेशन सपोर्ट करेल, तर तुम्हाला तो बॉटल बनवणारा पण माणूस असा लागेल की जो त्याच्यावर एक डिव्हाइस डिप्लॉय करू शकेल तुमचं, त्याला काहीतरी टेक्नॉलॉजी देऊ शकेल. तर जॉब ट्रिमेंडस आहे, फक्त चुकी झाली. तर मोस्टली आपल्याला काही जर स्टुडंट असेल तर शुअरली माझा नंबर देऊन दे, मी त्यांना सांगेल सगळ्यांना की काय आहे इथे स्कोप. आणि खरंच ट्रिमेंडस स्कोप आहे. मुलं भेटत नाही त्याच्यामुळे शुअरली जॉब सेक्टर खाली आहे. आणि पैशांची गोष्ट आली तर पैसे पण चांगले आहे. म्हणजे असं तिथे असं हे नाही आहे की तुम्हाला 2 महिने म्हणेल की फ्रीली काम करा, तुम्ही तिथे आता इंटर्नशिप करा, मग आम्ही तुम्हाला 3 महिन्यांनी जॉब देऊ, मग 5,000 देऊ, मग 7,000 देऊ, असा पण इथे नाही आहे. इथे काय आहे, टोटली बँगलोरमध्ये मला जर मोजायचं झालं तर हँडली म्हणजे मी
बोटांवर मोजू शकेल तर 15 ते 20 कंपनीज आहे. मला स्वतःला पण चेंज करायला भीती वाटते की यार मी जर चेंज करत राहिलो तर मी ऍट द एंड ऑफ माय करिअर किती चेंज करील. तर फार कमी कंपनीज आहे आणि सगळ्या डेव्हलप म्हणजे आपण म्हणू शकतो की प्रोडक्ट कंपनीज आहे आणि 5 ते 7 कंपनीज 8 कंपनीज ज्या आहेत त्या सर्व्हिस सेक्टरला आणि नावाजलेल्या कंपनीज आहे. म्हणजे L&T झालं, आपलं हॅरिसेंट झालं, अल्ट्रॉन जे आता नाव झालं, हर्मन झाली आहे, सास्केन झाली आहे. तर अशा फक्त चांगल्या कंपनीज आहे. इथे फ्रॉडवाला किस्सा नाही आहे. तर एक सिक्युअर करिअर आहे आणि वेल्ड करिअर आहे की फ्युचरमध्ये स्कोप फारच राहील याच्यामध्ये. ग्रेट. ओके, थँक्यू व्हेरी मच. बिकॉज बरेच जॉब सीकर्स डेली काही लोकांचे कॉल येत असतात लाईक इन कम्युनिकेशन सेक्टर ॲज वेल, सो आय विल ट्राय टू रूट देम टू यू सो दॅट यू माइट बी ऑफ सम हेल्प. सो आय गेस बरीच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे तुम्ही आणि बरंच चांगलं सेट ऑफ इन्फॉर्मेशन होतं. सो आय गेस आपण इथे आता एंड करूया सेशनला. कोणाला काही क्वेश्चन्स असले तर दे विल गेट इन टच विथ यू पर्सनली वाया कॉल्स और व्हॉट्सॲप. So thank you very much, Viren. Thank you for delivering this session. Thank you all for joining in. Marathi Association for joining this session. Yeah, thank you. So thank you all. इथे आपण आता सेशन बंद करू. So we'll meet tomorrow in tomorrow session. Yeah, thank you. Bye. Good night, everyone. Bye bye. Take care.